370 किल्ले सर करायचं फक्त मानस नाही आहे माझं, तर 370 किल्ले सर करून त्या 370 किल्ल्यांची माती जमा करतोय. आणि ती माती घेऊन त्याच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार करून ती मूर्ती घेऊन आपल्या पृथ्वीवरचं सगळ्यात उंच शिखर जे आहे त्याला आपण माउंट एव्हरेस्ट म्हणतो, ती मूर्ती आणि आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवण्याचं मानस आहे माझं. जे आपण खातो ना त्याचा परिणाम आपल्या डोक्यावरती पण होतो. पण गड किल्ले हे पर्यटनाचं ठिकाण नाही आहे. गड किल्ले आपल्या महाराष्ट्राची खरी संपत्ती आहेत मला असं वाटतं. पण थरारक अनुभव खूप आहेत. माणसं मला मारायला आली आहेत आणि अक्षरशः जीव घेऊन मारायला आली आहेत. बापरे. मग भूक लागली होती म्हणून बाजूच्या ढाब्यावरती गेलो. तर त्या ढाब्यावरती गेल्यावरती त्या ढाब्याच्या मालकाने बघितलं सायकलवर झेंडा, एकटा माणूस आला, एवढं सगळं सामान आहे. त्याच्या 4 लोकांना आवाज दिला. ती लोक आत आले हॉटेलच्या आणि शटर लावून घेतलं खाली. आणि प्रत्येकाने हातामध्ये अशा रॉड वगैरे काय काय घेतल्या. तर मी काय करू मला काहीच सुचत नव्हतं. मी पळालो किचनमध्ये, हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन घेतले हातामध्ये चाकू, दिसलं ते. आणि म्हटलं या आता अंगावरती. म्हटलं मी तर जाईल बोललो, पण तुमच्यातल्या दोघांना घेऊन जाणार बोललो मी आता. खूप भयानक होतं, खूप एक्स्ट्रीम होतं. मी म्हणजे ते एक्सप्लेनच नाही करू शकत, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आणि हा प्रवास काही सोपा नव्हता. मी रडलोय प्रवासामध्ये. निसर्गाने खूप चॅलेंजेस दिले, पण तेवढं मला सांभाळून पण घेतलं. तो फक्त बघत होता या माणसाच्याकडे ती कॅपॅसिटी आहे का नाही. बरोबर. नुसतं असं बोलायला कोणीही बोलेल मी पण 370 किल्ल्याचं करून येतो, पण ते सोपं काम नाही होणार नाही असं शक्य. निसर्ग उभा आहे तिथे समोर, तुझी बघायला परीक्षा की तू तेवढा केपेबल आहेस का नाही. तर मी माझ्या डोळ्याच्या समोर 15 पावलांच्या अंतरावरती पट्टेरी वाघ बघितलाय. बापरे. 100% शुअर होतो की आज आपल्या आयुष्याचा शेवटचाच दिवस आहे. नमस्कार, राम राम, जय खानदेश. द एम्प्टी स्पेस आणि झंडाट फूड प्रेझेंट कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत एक ध्येयवेडा तरुण, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेमापोटी 350 गड किल्ले सायकलने सर करण्याचा शिवधनुष्य हातात घेतलेला आहे. तर सुबोध, तुझं खूप खूप स्वागत आहे. जय शिवराय. धन्यवाद दादा, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आपण चहाचा आस्वाद घेऊया होय. आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमचा हा पॉडकास्ट नवसाचा पॉडकास्ट आहे. हो, तुझ्या ज्याही काही आशा आकांक्षा असतील त्या नक्की पूर्ण होतील. नक्कीच. तर तुझा हा प्रवास तू करायचा कसं ठरवलंस? म्हणजे सायकलनेच का आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेच का? कारण की पर्यटनासाठी होय. खूप सारी स्थळं आहेत, हो. तर किल्लेच का? तर ॲक्च्युली किल्ले सर करण्यामागचा एक उद्देश होता. किल्ले पर्यटन म्हणून कधी फिरलो नाही मी. किल्ल्यांकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. मी हे जे गड किल्ले आहेत किंवा गड किल्ल्यांवरती उभ्या असलेल्या या दगडी इमारती आहेत, ह्यांना महाराजांची जिवंत स्मारकं आणि एक ऊर्जास्थान म्हणून बघतो ह्या सगळ्या गोष्टींकडे. आणि हे सगळं लहानपणापासूनच होतं अंगामध्ये. कारण की कसं आहे, मी आहे रायगड जिल्ह्यातून आणि रायगडापासून फार जवळच्या अंतरावरती घर असल्यामुळे लहानपणापासूनच घरातल्यांचे संस्कार महाराजांच्या इतिहासाविषयीचे होते. महाराजांनी घडवलेल्या पराक्रमांबद्दल वगैरे लहानपणापासून या सगळ्या गोष्टी कानावरती पडत होत्या. आणि तेच रक्तात मिसळलं गेलं. कारण की जन्मसुद्धा त्याच मातीमध्ये झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच अंगात होता. आणि असं वाटायचं आधीपासूनच की आपण काहीतरी या मातीचं देणं लागतो, आपण काहीतरी केलं पाहिजे. सो 370 किल्ले सर करायचं फक्त मानस नाही आहे माझं, तर 370 किल्ले सर करून त्या 370 किल्ल्यांची माती जमा करतोय. आणि ती माती घेऊन त्याच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार करून ती मूर्ती घेऊन आपल्या पृथ्वीवरचं सगळ्यात उंच शिखर जे आहे त्याला आपण माउंट एव्हरेस्ट म्हणतो. काही भाषांमध्ये त्याला चोमुलुंगमा म्हणतात चायनीज भाषेमध्ये, आणि नेपाळी भाषेमध्ये त्याला सागरमाथा असं नाव आहे. तर ते आपल्या पृथ्वीवरचं सगळ्यात उंच पर्वत आहे. त्या पर्वतावरती महाराजांची एक लहानशी मूर्ती तयार करून, त्या मातीपासून तयार झालेली मूर्ती आणि आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवण्याचं मानस आहे माझं. तर मी आत्ताशी फक्त वॉर्मअप केलं आहे आणि गड किल्ल्यांच्या मातीचा आशीर्वाद घेऊन आत्ताशी पुढच्या टप्प्याला म्हणजे सुरुवात करतोय. 370 किल्ले करणं फक्त एक छोटीशी पायरी होती. एक पहिली पायरी पार पडली. आता पुढच्या पायरीवरती म्हणजे आता निघायचं आहे, पुढच्या पायरीचा प्रवास चालू करायचा आहे. म्हणजे 370 किल्ले तू सर केलेत आता? होय. आणि याला तू वॉर्मअप म्हणतोय? हो. तर तू खातो काय? मोठी गोष्ट आहे. फक्त कसं आहे, माझे म्हणजे आपण सगळे नॉर्मल आहोत. मी सगळ्यांसारखाच आहे, बाकी इतर मुलांसारखंच.
म्हणजे माझं डाएट फक्त असं आहे की मी फळांवरती जास्त माझा फोकस असतो. फ्रूट सगळ्यात जास्त खातो, कारण की मला असं वाटतं की ना, जे आपण खातो ना त्याचा परिणाम आपल्या डोक्यावरती पण होतो. म्हणजे असं मला वाटतं पर्सनली. म्हणजे कसं आहे, मी नॉनव्हेज वगैरे खात नाही. नॉनव्हेज वगैरे हां, मला असं वाटतं की नॉनव्हेज खाणारी लोक थोडीशी जास्त ॲग्रेसिव्ह असतात. हां. मी नॉनव्हेज नाही खात, मग मला फळं वगैरे खायला जास्त आवडतं आणि त्याच्यातनं ऊर्जा मिळते. डाएट माझं कसं आहे, म्हणजे आता जर का मी सपोज डेली सायकलिंग चालू आहे, मी 290 दिवसाचा प्रवास केला, तर त्याच्यामध्ये मी सकाळीच्या टायमाला फ्रूट खायचो, दुपारी फ्रूट खायचो आणि फक्त संध्याकाळच्या टायमाला जेवण करायचो थोडंसं. आणि कारण की सायकलिंग करताना हेवी असलं ना पोट, का प्रवास नाही करता येत आणि चढता सुद्धा नाहीत. किल्ल्यांवरती चालताना पण आपण जेव्हा जातो ना, तेव्हा भरलेल्या पोटाने कधीच नाही जायचं. नाही जायचं. ते काही बेसिक रूल्स आहेत हायकिंग करतानाचे वगैरे किंवा सायकलिंग करतानाचे, ते बस फॉलो केले. आणि स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे डाएट आधीपासूनच होता माझा तसा. वा. हां. तर हे तू कधी ठरवलं की आपल्याला गड किल्ल्यांवर जायचं आहे, आणि ही सगळी प्लॅनिंग तुझ्या डोक्यात कशी आली, आणि त्यासोबतच घरच्यांचा तुला होय. पाठिंबा? तर हा प्रवास ॲक्च्युली 2 वर्षापूर्वी सुरू होतो. मी बँगलोरला होतो तेव्हा जॉबला. जेव्हा जॉब करत असताना ना, लाईफमध्ये असा एक फेज येतो, मी फिरायला गेलो होतो केदारनाथला. मी ॲक्च्युली थोडासा स्पिरिच्युअल आहे आणि मला ना, म्हणजे भगवान शंकरांचं खूप मोठं हे माझ्या मागे आशीर्वाद आहेत त्यांचे. अच्छा. आणि त्या आशीर्वादांच्या मुळेच आज मी जे काही आहे, म्हणजे अजून मी काहीच नाही, मी शून्य आहे. हां. पण तरी पण माझ्याकडे जे काही आहे, म्हणजे त्यांनी माझ्या अवकादीपेक्षा जास्त मला दिलं आहे. अच्छा. तर महादेवांचे आशीर्वाद आहेत माझ्या मागे, हे सगळ्या करण्याच्या मागे. मी केदारनाथला गेलो होतो आणि केदारनाथला गेल्याच्या नंतर 10 दिवस तिथे स्पेंड केले. आणि जेव्हा तो तिथून रिटर्नचा जो खाली येण्याचा प्रवास सुरू झाला, तिथून आल्याच्या नंतर माझ्या लाईफमध्ये चेंजेस होत गेले. आणि मला किल्ले करायचे होते, पण मी पाहिलं होतं महाराष्ट्रामध्ये सगळेजण किल्ले करतात. मग त्या किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पर्यटन म्हणून झालेला आहे सगळ्यांचा. बरोबर आहे. पर्यटन म्हणून जातात. पर्यटन करायसाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप सारी ठिकाणं आहेत. कोकण आहे, कोकणामध्ये समुद्र किनारपट्टे आहेत, धबधबे आहेत. पण गड किल्ले हे पर्यटनाचं ठिकाण नाही आहे. ते आपल्यासारख्या काही शिवभक्तांसाठी, मावळ्यांसाठी, जे महाराजांच्या विचारांवर चालतात, ते त्यांच्यासाठी प्रेरणास्थान आहे, ऊर्जास्थान आहे. कारण की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करायची शपथ घेतली होती, तेव्हा हे गड किल्लेच होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना मदत केली होती. सगळ्यात जास्त मदत झाली होती. ह्या गड किल्ल्यांमधूनच मावळा लढला आणि ह्या गड किल्ल्यांमधूनच स्वराज्य निर्माण घडलं. तर मला आमच्या तरुणाईला त्या गड किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हा उद्देश एक होता माझा त्याच्या मागे, की आपण गड किल्ल्यांवर का जावं. गड किल्ल्यांवरती जाण्यामागचं काहीतरी म्हणजे वेगळं, कारण की ते इतिहासाची साक्षी देत अजून पण उभे आहेत ते गड किल्ले. तर ठरवलं की आपण असं काहीतरी करूया ज्याने आपण येणाऱ्या तरुणाईला आपल्या महाराष्ट्राला भेटलेला जो खरा संपत्तीचा वारसा आहे, कारण की हे गड किल्ले आपल्या महाराष्ट्राची खरी संपत्ती आहेत मला असं वाटतं, आणि त्यांना जपणं आपलं कर्तव्य. मग ह्या उद्देशाने मी गड किल्ल्यांचा प्रवास सुरू केला, कारण की महाराजांचे आशीर्वाद असणं फार गरजेचं होतं. आणि महाराजांचा आशीर्वाद कसा भेटेल, तर मला असं ठरवलं की आपण हे करून महाराजांचे आशीर्वाद भेटतील मला. आणि जाणीव झाली मला, खरंच महाराजांचे आशीर्वाद खूप आहेत. कारण की त्यांनी महाराजांच्या म्हणजे आशीर्वादामुळे एवढी सुंदर माणसं जोडली गेली मला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असताना, की काय सांगायचं. ही आयुष्यभराची कमाई आहे माझी, माणसं कमवली मी प्रवास करून सगळीकडे. हो. तर ही संकल्पना आली अशी की 350 किल्ले आशीर्वाद घ्यायचा होता महाराजांचा, म्हणून मी सर करायचं ठरवलं होतं. आणि एकट्याचा प्रवास होता, याच्या मागे कोणती संस्था, म्हणजे कोणाचाच हात नव्हता. मी काही लोकांसोबत चर्चा केली सुरुवातीला, त्यांना सांगितलं सर असं करायचं आहे, पण त्यांचा सगळ्यांचा, काही लोकांनी मला येड्यात काढलं, पोरगा पागल झालाय, काय पण बडबडतो, हे शक्यच नाही असं होणं. त्याच्यानंतर काही इतिहासकारांसोबत बोललो होतो सुरुवातीला, तर त्यांनी सांगितलं नाही शक्य, 2 वर्ष जातील, 3 वर्ष जातील, आम्हाला 30 वर्ष लागली 300 किल्ले करायला, तू कसा काय करून दाखवशील. आणि ते पण सायकलवरती, गाडी पण नाही, सायकलवर किल्ले म्हटलं, सगळ्या डोंगरांमध्ये तू सायकल घेऊन कसा जाशील तिथे. पण जिद्द होती, करायचं होतं. आणि मी 26 नोव्हेंबर 2022ला केली सुरुवात प्रवासाला. पहिला किल्ला अवचितगड म्हणून आहे, तो किल्ला केला. आणि तो किल्ला माझा लहानपणापासूनचा सगळ्यात आवडता किल्ला होता. आणि मी त्या किल्ल्यापासूनच सुरुवात केली. माझ्या घरापासून 7 किलोमीटरवरती तो किल्ला आहे. आणि तसा तो प्रवास मग पुढे कंटिन्यू झाला. आज 350 किल्ल्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले.
होय. तर घरच्यांची काय रिएक्शन होती तू त्यांना सांगितल्यावर? ॲक्च्युली म्हणजे सुरुवातीच्या टायमाला तर घरातल्यांना असं वाटलं होतं हा काही पण बडबडतोय, हे शक्य नाही आहे असलं काही होणं. म्हणजे ठीक आहे, मला आईचं असं म्हणणं होतं, मला कळतंय की तुझ्या मनामध्ये महाराजांविषयी भरपूर अपार प्रेम आहे, प्रेम आहे. पण त्याच्यासाठी तू तुझा जीव नको धोक्यात घालूस, बरोबर. कारण की तुला उद्या काय झालं तर उद्या कोणी येणार नाही विचारायला इथे. बरोबर. पण मी म्हटलं होतं काय नाही होणार, मला माझ्या मागे महाराजांचे आशीर्वाद आहेत आणि मी त्यांचेच आशीर्वाद घ्यायला निघालोय, तर ते मला माझ्या केसाला पण धक्का लागू नाही देणार. बरोबर. आईच्या डोळ्यात पाणी होतं, हा. पण निघालो मी. तिला म्हटलं येईल मी परत सुखरूप नीट घरी, आणि एवढं बोलून मी केला प्रवास चालू. तिचं म्हणणं होतं की सुबोध असं काहीतरी नको करू, हा वेडे पण आहे, हा. आईचं म्हणणं होतं. दादा म्हटला होता सुबोध तू काय पण कर, पण तुला फायनान्शियल सपोर्ट मी नाही करणार, हा. कारण की सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या भावावरती आहेत. मी एका सर्वसामान्य घरातला मुलगा आहे. माझे वडील रिटायर आहेत, ST ड्रायव्हर होते, आणि एवढं सगळं असं अशी परिस्थिती असताना एवढं वर्षभर बाहेर प्रवास करणं, त्याचं असं म्हणणं होतं की तू ह्या टायमाला तुझं जे हे आता म्हणजे जे वय आहे ना, Career तू settle कर. करिअर सेटल कर. कारण की या सगळ्याच्या आधी पण मी एका एका मोठ्या 5 स्टार प्रॉपर्टीला जॉबला होतो. ते सगळं सोडून मी एक तर ह्या पर्यटनाच्या क्षेत्रात उतरलो, पर्वतारोहीच्या क्षेत्रात उतरलो. हा. ते ऑलरेडी कुठेतरी त्याला त्यापासून नाराज होता, आणि त्यात मग परत हे असं काहीतरी करलं. पण नंतर त्यांचा चांगला रिस्पॉन्स भेटला, जसं जसं त्यांना कळत गेलं की सुबोध एकटा नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक त्याला सपोर्ट करतायत. बरोबर. हां, आणि लोकांकडनं भरपूर प्रेम मिळत आहे. मग सपोर्ट चांगला होता. आज परिस्थिती बदलली आहे, खूप रिस्पेक्ट मिळते घरातल्यांकडून, आदर करतात. हो. तर तू जेव्हा डिसाईड केलं की तुला किल्ले सर करायचं सगळे, तर तू अनुभवी लोकांना भेटला असशील, हो. किंवा तू प्लॅनिंग कशी केली की सायकलच का बरं, किंवा सोबत कोणत्या कोणत्या वस्तू न्यायच्यात, आणि आता तू म्हटलं की मी फळं खातो. हो. ओके, तर ह्या गोष्टी तू कशा प्रिपेअर केल्यात की कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी नको करायला पाहिजेत? ॲक्च्युली हा प्रवास जेव्हा सुरुवात केला ना, तेव्हा काही प्लॅनिंग नव्हती. अच्छा. म्हणजे मला फक्त करायचं होतं, माझ्याकडे जिद्द होती करून दाखवण्याची, खूप जिद्द होती. आणि तेव्हा ती एनर्जीच वेगळी होती माझ्यामध्ये, जी संचारलेली ना एनर्जी, ती खूप वेगळी होती. नाही करायचंच आहे. ॲक्च्युली मला त्या टायमाला ना किल्ल्यांबद्दल, किल्ल्यांच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल जास्त अभ्यास नव्हता. कारण की आपण आता बघायला गेलं ना तर समुद्र किनारपट्टीवरती किती किल्ले आहेत, महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला किती आहेत, सह्याद्रीच्या रांगेत किती आहेत, मग त्यानंतर मध्यमदुर्ग किती आहे, ह्या सगळ्यांचा तेव्हा अभ्यास नव्हता ज्या दिवशी निघालो होतो तेव्हा. पण जसे जसे दिवस पास झाले ना, मी किल्ल्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली प्रवासामध्येच, वाचायला सुरुवात केली. त्या वाचनातून सगळ्या गोष्टी कळत गेल्या, ह्या सगळ्या किल्ल्यांबद्दलच्या. किल्ल्यांची प्लॅनिंग म्हणजे माझी प्लॅनिंग नव्हती सुरुवातीला की आपण ह्या जिल्ह्यातून ह्या जिल्ह्यात जायचं. मला फक्त किल्ले करायचे होते एका वर्षाच्यात काही करून. नियोजन नव्हतं मी केलं सुरुवातीला, पण ते नंतर एवढं जबरदस्त नियोजन झालं, आणि हे सगळ्या अनुभवातनं क्रिएट केलं. माझे अनुभव जसे जसे येत गेले ना, तशा तशा गोष्टी मी करत गेलो. म्हणजे रेकॉर्ड वगैरे करायचं असं तुझ्या डोक्यात नव्हतं? नाही की बाबा नाही, मला नंबर्स ह्या सगळ्या, मला काहीतरी वेगळं, मी काहीतरी वेगळं करून दाखवतोय असं काही नव्हतं करायचं. मला फक्त ते किल्ले करायचे होते. का तर त्या किल्ल्यांची माती गोळा करायची होती आणि त्या किल्ल्यांच्या मातीचा आशीर्वाद घ्यायचा होता, फक्त याच उद्देशाने. बरोबर. तू स्वतःसाठी करत होता? हो. तुला बरं वाटावं किंवा हो. हा तुझ्यासाठी? हो. लोकांसाठी नाही की मी हे असं असं काहीतरी करतो? नाही, अर्थात तसा हेतू कधीच कधीच नव्हता. नव्हतं. हो. बरोबर बरोबर. आणि ही संकल्पना कसं काय आली तुझ्या डोक्यात की माती गोळा करून मूर्ती बनवावी आपण, तर याच्या मागे काही तुला? हो, तर हे डोक्यात आधीपासून होतं. मी जसं मगाशीच सांगितलं तुम्हाला की मला असं वाटत होतं नेहमीच की मी माझ्या समाजासाठी, मी ज्या मातीत जन्मलोय त्या मातीचं काहीतरी मी देणं लागतो. तर मला तेव्हाच ठरवलं होतं की आपण जेव्हा हे 350 किल्ले करू ना, तर प्रत्येक किल्ल्यावरती जाऊन जिथे फक्त किल्लेच नाही तर आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं झाली, आणि इतर आता छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर मंदिरांचं त्यांच्या कारकिर्दीत असताना जीर्णोद्धार वगैरे केला होता, त्या मंदिरांची माती पण गोळा केली मी. ती माती गोळा करायचं त्याच्याचसाठी ठरवलं होतं की मी ज्या मातीत जन्मलोय ना, मी तर सगळ्यात उंच पर्वतावर चाललो आहे जगातल्या, पण माझ्या मातीचं नाव पण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही माझ्यासारख्या अजून बाकीच्या सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे की आपण ज्या मातीत जन्म घेतो ना, त्या मातीचं नाव ज्या कोणत्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाणं आपली जबाबदारी आहे. तर माझी पण जबाबदारी होती. मग मी पर्वतारोहण क्षेत्रामध्ये गेल्या 3 वर्षांपासून काम करतोय. तर ठरवलं की आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचं नाव पण आपण जगातल्या सगळ्यात उंच पर्वतापर्यंत पोचवावं.
तर ह्या सगळ्या प्रवासात तुला काही आलेले अनुभव असतील चांगले किंवा वाईट, त्यातील कोणते अनुभव तुला शेअर करावेसे वाटतात ते? अनुभव तर सर्व चांगलेच आहेत. म्हणजे मी संपूर्ण महाराष्ट्र सायकलीवरती 290 दिवस प्रवास केला आणि 18,000 किलोमीटरचा हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास झाला. त्याच्यात चांगलेच आहेत सगळे अनुभव. मला सगळीकडे प्रेमळ माणसंच भेटली. महाराष्ट्रात खूप प्रेमळ माणसं आहेत. एखाद दोन थोडेसे वाईट अनुभव आले. ते पण तर काय इथे काय म्हणजे जी लोक दारू वगैरे पितात हां हां हां. अशी लोक भेटली एकदा रात्री. 2 अनुभवच होते जे वाईट होते, पण थरारक अनुभव खूप आहेत. निसर्गाने चॅलेंजेस दिले ते खूप नेक्स्ट लेवल होते. निसर्गाने माझ्या खूप परीक्षा घेतली आणि ते मला असं वाटतं की ना ते लाईफ इज अ रेस हां, आणि गॉड इज अवर रायडर. बरोबर. आणि आता आपण जर का बघायला गेलो तर शर्यतीत जो घोडा धावत असतो ना, त्याला माहिती नसतं तो का धावतोय. त्याला जे चापकाचे फटके बसत असतात ना ओरखडे, त्याच्यामुळे तो धावत असतो. आणि तसंच जर काय ना चापकाचे फटके म्हणजे निसर्ग जे चॅलेंजेस देतोय ते मला बसत होते आणि मला माहिती होतं देव वरून बघतोय मी जी मेहनत करतोय ती. मग त्याची जर का चापकाचे फटके वगैरे आपल्याला भेटत असतील ना तर ही देवाची पण इच्छा असते की हा माणूस त्या रेस जिंकावा. तिथपर्यंत निसर्गाने जेवढे चॅलेंजेस दिले मी त्याच्यामुळे अडथळून नाही राहिलो. अडथळे आले पण त्या अडथळ्यांना अडथळून राहून तिथेच अडकणं माझ्या पायांना मंजूर नव्हतं. म्हणून मग मी सातत्याने चालत राहिलो. कन्सिस्टन्सी खूप गरजेची होती आणि ती मी ठेवली. आणि डिसिप्लिन होतं, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं करणं मला. हो. निसर्गाचे चॅलेंजेस होते. फक्त त्या दारुड्या माणसांनी एक वाईट अनुभव मला महाराष्ट्रामध्ये आला. त्यांनी थोडासा त्रास दिला होता मला. पण त्याच्यात पण मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रातून मी जी खरी संपत्ती कमवली ती म्हणजे माणसं. तर ह्याच्याचमध्ये एक IPS ऑफिसर आहेत शुभम भोसले सर म्हणून. ह्यांचा खूप चांगला हात राहिला आहे. सरांनी मला खूप सपोर्ट केला प्रवास करत असताना आणि त्यावेळेससुद्धा सरांचाच सपोर्ट राहिला. मी सरांना फोन केला होता, शुभम सरांना रात्री, की सर अशा अशा ठिकाणी अशी अशी माणसं मला मारायला आली आहेत आणि अक्षरशः जीव घेऊन मारायला आली आहेत. बापरे. होय. आणि त्याच्यातून मी आता पळून आलो आहे, बाहेर शेतामध्ये लपलो आहे. तर प्लीज मला वाचवा, इथून बाहेर काढा काही करून. ती लोकं मला शोधत आहेत. तर सरांनी लगेच तिथल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरांना फोन लावला. कलेक्टरांकडून मग त्यांनी त्यांच्या जे तालुक्याचे हेड असतात त्यांना कळवलं आणि मग त्यांनी पिंजरा वगैरे घेऊन त्या ठिकाणी पोचले आणि मला ते तिथून सुखरूप बाहेर काढलं. बापरे. तो खूप खतरनाक अनुभव होता. जर का तिथून वाचलो नसतं तर कदाचित मी आज इथे पण बसलेलो नसतं. मला नेमकं काय घडलं होतं? झालं असं होतं की काही माणसं संध्याकाळच्या टायमाला दारू प्यायला एका ठिकाणी बसली होती. मला अंधार झाला होता. नाही, असं रस्त्याला हायवेच्या बाजूला एक छोटासा ढाबा होता. तर त्या ठिकाणी मी पोचलो. तिथे बाजूला ढाब्याच्या पेट्रोल पंप होता. तर म्हटलं की आज रात्र झाली आता इथे आणि इथे आपल्या कोणी ओळखीचं नाही तर आपण पेट्रोल पंपावरती झोपूयात म्हणून आज रात्री. आणि मग भूक लागली होती म्हणून बाजूच्या ढाब्यावरती गेलो. तर त्या ढाब्यावरती गेल्यावरती त्या ढाब्याच्या मालकाने बघितलं सायकलवर झेंडा, एकटा माणूस आला, एवढं सगळं सामान आहे. तर त्याने मला उलटे पालटे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग मी तो दारू पिलेला होता मालक. हां, मालक स्वतः. मी त्याला उत्तरं नाही दिली त्या सगळ्या प्रश्नांची. मी त्याला म्हटलं मी खातोय आणि जातोय. तर त्याने मला शिव्या दिल्या आई बहिणीवरून वगैरे. तर त्या शिव्या दिल्याच्या नंतर मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला. दरवाजा खोला, आमचं काही शट उपडलं नको. दरवाजा खोला आधी. की मी अशा अशा ठिकाणी आलोय आणि अशा अशा ठिकाणी अशा अशा ढाब्याचा मालक अशा अशा शिव्या देतोय. आणि एवढं बोलताच त्यांनी त्याच्या 4 लोकांना आवाज दिला. ती लोक आत आले हॉटेलच्या आणि शटर लावून घेतलं खाली. आणि प्रत्येकाने हातामध्ये अशा रॉड वगैरे काय काय घेतल्या. मग माझ्याकडे व्हिडिओज आहेत त्या अजून पण माझ्या फोनमध्ये. तर यायला लागले जवळजवळ. मी काय करू मला काहीच सुचत नव्हतं. मी पळालो किचनमध्ये हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन घेतले हातामध्ये चाकू, दिसलं ते. आणि म्हटलं या आता अंगावरती. म्हटलं मी तर जाईल बोललो पण तुमच्यातल्या दोघांना घेऊन जाणार बोललो मी आता आज. मग जवळ कोणी येत नव्हतं, चाकू हातात होते म्हणून. मग मी त्याचाच फायदा घेऊन ते शटर उघडलं हॉटेलचं आणि परत बाहेर पळालो शेतामध्ये. तर ती लोक अक्षरशः मोठी मोठी दगडं, एकाच्याकडे बाईक होती ते घेऊन रस्त्याने माझ्या मागे लागले होते धावत. आणि मी बिना चपलीचा काट्या कुट्यांमधून शेतात घुसलो रस्ता सोडून आतमध्ये आणि जंगलात एकटा जाऊन लपलो. नशीब एवढंच की माझ्या खिशात फोन होता आणि फोन चालू होता माझा. म्हणून मग बाकी लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट करणं सोपं झालं.
पण त्याला माफी मागावी लागली माझी हा. सगळ्यांच्या समोर. आणि हा खरा आहे मी मान्य करतो आणि मी याची माफी मागतो. माझ्याकडून चूक झाली. माफी मागून काय होतंय, जर का त्या दिवशी मला काय झालं असतं तर माझी मोहीम संपली असती, सगळंच तिथेच संपलं असतं. जीव गमवावा लागला हो. असता. तर अशा काही घटना आल्यात तुझ्या? हो, पण मी त्याच्यामुळे थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा प्रवास परत सुरू झालेला होता. जय शिवराय मित्रांनो, आजचा 252वा दिवस आहे आणि आता आपण यवतमाळच्या दिशेने प्रवास करतोय. मित्रांनो, आता मी कोणत्या गावात आहे? ओके. आणि आता इथून आहे यवतमाळ 35 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि हे सगळे मित्र भेटलेत मला, हे चाललेत शाळेतून आता घरी. तर यांनी महाराष्ट्राचा झेंडा बघितला आता सायकलला लावलेला आणि बघून थांबले, ही पाठी वाजली. मित्रांनो, हा झेंडा कोणाचा आहे? तर सगळ्यांनी माझ्यासोबत एकदा जोरात बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. या सगळ्या प्रवासात तुला अजून काहीतरी अनुभव आले असेल, भयानक थ्रिलर, तर त्याबद्दल काय सांगशील? भयानक थ्रिलर अनुभव म्हणजे निसर्गाचे चॅलेंजेस खूप होते. मी म्हणजे तिन्ही ऋतू बाहेर पाहिले सायकलवरती प्रवास करत असताना. महाराष्ट्रात तिन्ही ऋतूंचा अनुभव घेतला, पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. तर निसर्गाचे चॅलेंजेस असे होते की तिथे भल्या भल्यांनी गिवअप मारलं असतं की नाहीच, शक्यच नाही. कारण की मी बघायचो स्वतःला, मी म्हणजे डोक्याच्या केसापासून ना पायाच्या माझ्या अंगठ्याच्या बोटापर्यंत घामाने भिजलेलो असायचो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवास करत असताना. आणि ते काय मला नुसतं एखाद्या ठिकाणी उन्हात उभं राहून नव्हतं राहायचं, मला कंटिन्यू सायकल चालवायची होती. सायकल चालवून पुढच्या ठिकाणी पोचायचं होतं. कोकणात एकही प्लेन रस्ता आपल्याला भेटत नाही. कोकण पूर्ण घाटात बसलेलं आहे. बरोबर आहे. कोकण जो भाग आहे तो पूर्ण डोंगर दऱ्यांमध्ये, तिथे आपल्याला प्लेन रस्ते कुठेच भेटत नाहीत. हायवे पण जे आहेत ते चढ उतारावरती हायवे. तर त्याच्यावरती एवढं डोक्यावरती ऊन आहे दुपारचं, आणि त्याच्यात सायकल घेऊन वजन घेऊन ढकलत ती माती सायकलवरती घेऊन चालणं खूप भयानक होतं, खूप एक्स्ट्रीम होतं. मी म्हणजे ते एक्सप्लेनच नाही करू शकत, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आणि हा प्रवास काही सोपा नव्हता. मी रडलो आहे प्रवासामध्ये, इतकं म्हणजे त्यांनी चॅलेंजेस दिले होते निसर्गाने. पण मी ती कन्सिस्टन्सी ठेवली, सातत्य ठेवलं, मी हार नाही मानली, थांबलो नाही कोणत्याच गोष्टीमुळे. एकदाच चक्कर आली होती मला फक्त प्रवास करताना, कारण की मला आहे ना 450 किलोमीटरचा टप्पा गाठायचा होता नॉनस्टॉप. आणि 3 दिवसापासून मी फक्त सायकलच चालवत होतो. जर रात्रीचं थांबायचं, सकाळी उठलं परत सायकल चालवायची. पनवेलपासून ते गोव्याला पोचायचं होतं. बापरे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला सुद्धा आहे गोव्यामध्ये. हां, डच हे पोर्तुगीज हे लोक महाराजांचं नाव, संभाजी महाराजांचं नाव ऐकलं तरी थरथर कापायचे. महाराजांचं युद्ध सुद्धा झालेलं आहे गोव्यामध्ये संभाजी महाराजांचा किल्ला आहे गोव्यामध्ये. महाराजांचं स्मारक सुद्धा आहे मोठं एका किल्ल्यावरती. तर मला गाठायचा होता तो 450 किलोमीटरचा टप्पा. 3 दिवस सायकलिंग करत होतो आणि गोव्याला पोचायच्या 100 किलोमीटर आधी आली होती चक्कर उन्हामुळे. इतकं भयानक ऊन असतं कोकणामध्ये. समुद्र किनारपट्टी असल्यामुळे ना वातावरण दमट आहे ऑलरेडी. आणि त्याच्यात सायकलिंग केल्याच्या नंतर आपलं शरीर पूर्ण गरम होतं, हीट जनरेट होते. त्याच्यामुळे थोडासा फक्त तो एकदाच चक्कर आल्याचा प्रॉब्लेम झाला. असं ब्लॅकआउट होणं वगैरे कंटिन्यू चालू असायचं. निसर्गाने खूप चॅलेंजेस दिले, पण तेवढं मला सांभाळून पण घेतलं. तो फक्त बघत होता या माणसाच्याकडे ती कॅपॅसिटी आहे का नाही. बरोबर. नुसतं असं बोलायला कोणीही बोलेल मी पण 370 किल्ल्याचं करून येतो, पण ते सोपं काम नाही होणार नाही असं शक्य. निसर्ग उभा आहे तिथे समोर, तुझी बघायला परीक्षा की तू तेवढा कॅपेबल आहेस का नाही त्या सगळ्या गोष्टींसाठी. खरंय. आणि तू एकटा प्रवास करत होता. हो. डोंगर दर्या किंवा जंगलातून प्रवास करत असताना वन्यजीव याचा धोकाही तितकाच असतो. हो. त्या तसा काही अनुभव तुला आला का? तर प्राण्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला काय वाटतं माहिती आहे, प्राणी कधीच स्वतःहून हमला करत नाहीत आपल्यावरती. त्यांना जर का वाटलं ना की ह्या गोष्टीपासून आपल्याला धोका आहे तर ते सेल्फ डिफेन्स करायसाठी हमला करतात. बरोबर. ते असं जाणून बुजून कधीच आपल्यावर हमला करत नाहीत. तर मी बघितलं आहे या प्रवासामध्ये, मी माझ्या डोळ्याच्या समोर 15 पावलांच्या अंतरावरती पट्टेरी वाघ बघितलाय. बापरे. फक्त 15 पावलांच्या अंतरावरती. आणि मी तिथे 100% शुअर होतो की आज आपल्या आयुष्याचा शेवटचाच दिवस आहे, कारण की ह्यानी माझ्याकडे मुंडी फिरवली संपलं तर त्याला फक्त एकच झडप मारायची होती अंगावरती, आणि तो डायरेक्ट अंगावरती असता. कारण की माझ्या हातात सायकल होती आणि समोर पूर्ण अंधार होता. मी इथून खाली येत होतो, नगर जिल्ह्यातून खाली उतरत होतो ब्राह्मणवाड्याच्या दिशेने आळेफाट्याला, म्हणजे पुण्यात उतरायचं होतं मला जुन्नरमध्ये. आणि मला तिथे येता येता अंधार झाला. रात्रीचे 10:30-11 वाजले होते आणि मी मोबाईलची बॅटरी अशी हातात घेऊन सायकल चालवत होतो एका हाताने. तो घाट उतरत होतो आणि घाट उतरताना ना असंच एक
सावली मला रस्त्याने क्रॉस होताना जाणवली. म्हणून मी ना मोबाईलची फ्लॅशलाईट थोडीशी वर केली, म्हणजे ते असं की काय आहे नक्की बघू तर ते मला काय चाललं आहे माझ्यासमोरून. तर ती सावली ना एका नॉर्मल ना एक म्हणजे डॉग वगैरेपेक्षा ना 4-5 गुणा म्हणजे अशी मोठी होती. मला तर पहिले वाटलं की डॉग बिग असेल काहीतरी नॉर्मल 4 पायावर चालतंय म्हणजे. म्हणून ते बघितलं 4 म्हणजे पटीने मोठी सावली, आणि त्याच्यात जशी अंगावर टॉर्च पडली ना त्याच्या अंगावरचे पट्टे दिसले मला. मी म्हटलं संपलो आज, बोललो मी आज संपलो, आज म्हणजे आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. आणि त्याच्यावरती टॉर्च मारताच काय झालं माहिती आहे का, प्राण्यांना ना त्यांच्या अंगावर लाईट मारलेली कधीच आवडत नाही. हो का? ते लगेच ॲग्रेसिव्ह होतात त्यांच्या अंगावरती लाईट मारल्यावर. आणि मी तसंच केलं, लाईट मारली अंगावरती, फिरली ती माझ्याकडे, म्हणजे असं त्यांनी मान वळवली आणि त्याचे डोळे चमकले ना. मला अजून पण ती आठवतात, रात्री वगैरे कधी झोपेत ना आठवतं की ते चमकताना मला अजून पण दिसतात ते डोळे. पण का माहिती का, पण ती म्हणजे हे होतं ना समोर माझा तो वाघ, तो माझ्या अंगावरती फिरायच्या जागी परत आतमध्ये चालत गेला तसाच निघून. आणि त्यांनी काही घाई नाही केली, काय नाही, रिलॅक्स चालत गेला. आणि मी सुसाट त्या समोरून क्रॉस झालो, पुढे गेलो. मला तर वाटलं होतं मागे येईल म्हणून, नाही आला, मागे नाही आला. पण पुढे जाऊन काय झालं माहिती आहे, माझ्या सायकलचे, मी त्याला घाबरून सायकल जोरात पळवली आणि पुढे जाऊन दोन्ही पण ब्रेक फेल झाले. माझ्या सायकलवरती वजन होतं, पायाने ती सायकल थांबवता नव्हती येत. आणि मी आणि सायकल रात्रीच्या अंधारात जंगलात जाऊन धाडधूड, सायकल एका साईडला, मी एका साईडला, पायाची 2 बोटं अशी वाकडी करून घेतली आहेत प्रवासात, आणि अंगठ्याचा एक नख उडवून बसलो. पायाची 2 बोटं अक्षरशः गोल फिरली होती वरती अशी. आणि मला पहिली हिंमतच नव्हती होत. आणि ते झालं याच्यामुळे की मी स्लिपर घालून सायकलिंग करत होतो, शूज नव्हते पायामध्ये माझ्या. बरोबर. ती माझी चुकी झाली, त्यामुळे तो ॲक्सिडेंट झाला. मला रात्री तेव्हा 1 वाजला झोपायला, कारण की सायकल तुटलेली होती आणि त्या जंगलातनं खाली जायचं होतं तो घाट उतरून. रस्त्यावरती पडलेलो लोकांना सांगत होतो की यार, आवाज देत होतो गाड्यांना की यार हेल्प हेल्प हेल्प. एक पण गाडी थांबली नाही रस्त्यात, कारण की जंगलच तेवढं भयानक येते. आणि घटनाही तशा होतात. हां, तिथे गाडी थांबवली की लूटमार, हो बऱ्याच गोष्टी हो. असतात. तर तिथे गाड्या नाही थांबल्या, पण कुठून काय माहिती एक माणूस आहे, तो देव माणूस तिथे थांबतो, त्यांनी बघितली. आणि जोपर्यंत त्या मंदिरामध्ये माझे डोळे बंद नाही झाले तोपर्यंत तो हल्ला नाही तिथून. हो का? म्हणजे त्यांनी मला घेतलं, सायकल घेतली, आणि माझ्यासोबत रात्री 1 वाजेपर्यंत तो माणूस रस्त्याने चालत होता, गाडी असताना पण त्याची. त्याला जायचं होतं एका कार्यक्रमासाठी, तो म्हटला मी तुला सोडून जाणार नाही आता. आणि त्यांनी एक मंदिर दिसलं, मी म्हटलं मंदिरातच झोपतो आज. आणि त्या मंदिरात मी आराम करायचं ठरवलं, आणि मी म्हणजे झोपेपर्यंत तो तिथेच होता. झोपल्याच्या नंतर गायब, गेला निघून, कुठे गेला माहिती नाही. आणि कॉन्टॅक्ट पण नाही झाला नंतर परत काहीच. असे 2 वेळेस अनुभव आले, कारण की किल्ल्यांवरती जाताना मला 2 वेळा चकवा बसला. कम्प्लिटली हरवलो आहे मित्रांनो. बेलदारवाडीकडूनचा पण रस्ता नव्हता माहिती, दातेवाडी जिथून चढलो तिकडचा पण रस्ता नव्हता माहिती. येताना पण गोंधळ, आणि आता परत गोंधळ असा आहे मेन की आता 6 वाजलेत, अंधार व्हायच्या टायमावरती आहे, आणि अजून मला वे बॅक नाही भेटला आहे. कम्प्लिटली लॉस्ट. एकाच ठिकाणावरून 3-3, 4-4 वाटा चालल्या आहेत. गॉड. आणि काही करून किल्ला खाली उतरायचा होता, जंगल पार करायचं होतं, कारण की तिथे जंगलात थांबणं सोपं नव्हतं. अभयारण्यामधले किल्ले आहेत, वासोटा किल्ला, टकमक म्हणून एक पालघरचा किल्ला आहे. ह्या 2 किल्ल्यांवरती म्हणजे असे थरारक अनुभव आले. तर हा चकवा हा काय प्रकार आहे? हा मी म्हणजे बरेच लोक आपण ऐकतो, तर तू तुझा अनुभव सांग, नेमकं काय झालं होतं? चकवा बसणं म्हणजे ना, आता आपण जेव्हा जंगलात चालतो ना, आता एकाच ठिकाणावरून बऱ्याचशा पायवाटा फुटलेल्या असतात. तर एक पायवाट जरी चुकलो ना आपण, तर ती आपल्याला कुठेही जंगलात घेऊन जाऊ शकते. हरवतो आपण. आणि ह्या सगळ्यासाठी ना आपण एखाद्या ठिकाणी, म्हणजे गड किल्ल्यांबद्दल सांगायचं झालं आणि जंगलात फिरायचं, तर त्या ठिकाणच्या ना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्याशिवाय कधीच तिथे पाऊल नाही ठेवायचं. नाही तर हरिश्चंद्रावरती ह्या वेळेस घडलेल्या घटनांसारख्या घटना घडतात. 4 मुलं हरवली होती वाटतं ना? होय, 7 जण होती, 2 जणांची काहीतरी डेथ झाली. ह्या अशा घटना का घडतात, कारण की आपल्याला अभ्यास नसतो त्या गोष्टीचा. थ्रिलच्या नावाखाली आपण काही करतो. होय, आणि अशा घटना होतात. हां तेच ना. आणि किल्ल्यांचं कसं आहे, कोणत्याच किल्ल्यावर एक वाट जात नाही, प्रत्येक किल्ल्यावरती 2-2, 3-3 वाट आहेत. काही काही किल्ल्यांवर 20-20 वाटा आहेत जायला.
तर त्याच्यातली आपण त्या दृष्टिकोनातनं आपल्याला कोणती सोपी पडते या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून चाललं पाहिजे. का त्या एरियात येऊन तिथल्या लोकल लोकांशी संवाद साधला पाहिजे. हो. त्यांचा कॉन्टॅक्ट घेणं महत्वाचं आहे. होय, पण त्याच्यात पण कसं होतं माहिती आहे काय, प्रत्येक गावातल्यांना काय वाटतं की आमच्या ठिकाणावरूनच पर्यटन वाढावं, हम्म. आमच्या इथूनच जास्त लोक जावी, म्हणून मग ते लोक जरी त्यांच्या इथनं कठीण वाट असेल तरी सांगतात नाही नाही तिकडची कठीण आहे, इथली सोपी आहे, इकडनंच चला. हा असं पण तोही होतं. असतो. होय, बरोबर आहे. असं हे माझ्यासोबत झालंय म्हणून हे असा अनुभव आहे तसा. अच्छा. तर आणि असे बरेच मी वासोटा किल्ल्यावरती जेव्हा टेंट लावून थांबलो होतो त्या टायमाला तर एवढा खतरनाक अनुभव आला होता की मी संध्याकाळी 4 वाजता चोरवणे गावातून सुरुवात केली वासोट्याला जायला. वासोट्याला जायला 2 रस्ते आहेत, पण जो दुसरा रस्ता आहे मी जिथून गेलो तिथून अलाउड नाही आहे, फॉरेस्टवाल्यांची परमिशन नाही आहे तिथून जायला. वासोटा किल्ला करायला आपल्याला यावं लागतं साताऱ्यावरून. तिथे बामनोली म्हणून एक गाव आहे, त्या गावातून लॉन्च करून आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परमिशन पैसे वगैरे पे करून आपण मग वरती वासोटा किल्ल्यावरती येतो. वासोटा किल्ला हा तेव्हाच्या काळामध्ये महाराजांनी जेल म्हणून वापरला गेलेला किल्ला आहे कैद्यांना. कारण की तो किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इतका भयानक आहे, तिथे जे शिकारी प्राणी असतात त्यांचा जास्त वावर आहे त्या किल्ल्यावरती. रानगवे, बिबटे वगैरे खूप आहेत, वाईल्ड डॉग्स आहेत, अजून इतर पण भरपूर प्राणी आहेत, कारण की अभयारण्यात आहे तो किल्ला आत्ता सध्या. आणि तिथे जायला अशी परमिशन नाही आहे, फॉरेस्टवाल्यांशिवाय घेतल्याशिवाय आपल्याला नाही जाता येत. पण माझं कसं होतं की वासोटा किल्ला करायसाठी 2,000 रुपये पे करायचे आणि मी एवढा मोठा प्रवास गाठायचा होता, खिशामध्ये मला 5-5 रुपयाची पण किंमत होती, 5 रुपये कुठे खर्च करायचे. तर म्हटलं 2,000 रुपये मी कसं एका किल्ल्यावरती इन्व्हेस्ट करू. मला पुढचा दिवस पण बघायचा होता. काही काही दिवस तर असे आले की खिशात 5च रुपये होते आणि मला 120 दिवस पुढचे काढायचेत. आणि खिशात आत्ता माझ्या किती आहेत 5 रुपये. आणि मी तेव्हा माझ्या एका मैत्रिणीला पण सांगितलं होतं, बघ आज माझ्या खिशात 5च रुपये आहेत, मला माहिती नाही आज संध्याकाळचं जेवण कुठे करील मी, आणि मला दिवस बघ किती काढायचे अजून बाहेर, माझे किल्ले बघ किती राहिले. तर मित्रांनो आता आज रात्रीचं जेवण आहे, भाकरी, कांदा आहे आणि का त्यासोबत चटणी आहे. हे एक दादा आहेत आपले, गजानन दादा, तुम्ही दिसतच नाही आहात, कुठे आहात? तर हे इथेच राहतात थांबा गडाच्या पायथ्याला राहतात हे, इथे खालीच रसाळगडाच्या. तर ते आले मगाशी वरती, आता त्यांनी मला भाकरी घेऊन आलेत खायला, तर आता भाकरी खातोय. पाणी पण आणलंय त्यांनी खालून गावातून, त्यांच्या इथे पायथ्याच्या गावातून. आणि आता मग जेवण करू. आज आपला जो मुक्काम आहे किल्ल्याच्याच पायथ्यावरती आहे, किल्ल्याच्या पायथ्याला टेंट लावून आता मी आराम करतोय. आता जेवतो थोडंसं, हे जेवून आपण आराम करू आणि सकाळी किल्ल्याच्या भेटीला जाऊयात पुढे निघून. तर आजचा 139वा दिवस पण पार पडला आहे, उद्या 150वा दिवस महाराष्ट्र दिन आहे आणि उद्या आपल्या प्रवासाला 150 दिवस पूर्ण होत आहेत उद्याच्या दिवशी. चला मित्रांनो, जय शिवराय, थँक्यू, गुड नाईट. ग्रेट. तू बरेच थरारक अनुभव सांगतोय. हो, तरी तू बऱ्याच वेळेस रात्रही तू किल्ल्यावर घालवलीस पूर्ण, तर तो अनुभव कसा होता? किल्ल्यावरची रात्र कशी असते? खूप शांत. म्हणजे कोणत्या किल्ल्यावर होता? मी भरपूर किल्ल्यांवरती रात्र काढल्या, भरपूर म्हणजे आता किती किल्ल्यांची नावं सांगू, जवळपास 100पेक्षा जास्त तर मी रात्र नाईट स्टे मी किल्ल्यांवरतीच केलेत. बापरे. हां, मला आवडतं एकांत राहायला निवांत. आणि किल्ल्यांवर मी का रात्री थांबलो किल्ल्यांवरती, कारण की ना गडावरून जो सूर्योदय होतो ना तो बघण्याचा अनुभवच खूप वेगळा असतो, खूप वेगळा असतो. मी 290 दिवसात 290 सूर्यास्त आणि सूर्योदय बघितलेत वेगवेगळ्या ठिकाणावर, आणि प्रत्येक ठिकाणावरून त्यांना बघताना ना ते एकदम वेगळ्या प्रकारची म्हणजे हे सौंदर्य बघायला मिळतं त्यांचं. कधीच तो सेम नव्हता. मी एवढे दिवस मी अजून पण बघतो ना सूर्योदय सूर्यास्त, ते मला कधीच सेम नाही दिसत, वेगळे वेगळे असतात. प्रत्येक ठिकाणावरून त्यांचं सौंदर्य वेगळंच बघायला मिळतं. तर किल्ल्यांवरून जाम सुंदर दिसतं वातावरण. हो ना. हो. तर तुला काही असे अनुभव असतील रात्री स्टे करायचे की तू घाबरला असशील किंवा तुला कसले आवाज आले असतील किंवा भीती वाटली असेल, असं काही झालंय का? तर आपण याची सुरुवात वासोट्यापासूनच करूयात. संध्याकाळचा टाइम होता, चोरवणे गावातून किल्ला चढायला सुरुवात केली आणि जवळपास 1 ते 1.5 तास लागला मला नागेश्वरपर्यंत पोचायसाठी. त्याचे 2 टप्पे पडतात, चोरवणे ते नागेश्वर, तिथे देवाचं मंदिर आहे महादेवाचं, आणि नागेश्वरपासून वासोटा किल्ला हे जवळपास 1.5 तासाचं अंतर आहे अजून पुढे. तर आपण चोरवणे गावातनं जेव्हा चढायला सुरुवात करतो ना नागेश्वरकडे जायला, एक ना जवळपास 1000-2000 फुटाची अशी एक भिंत आहे डोंगराची, सह्याद्रीची. ती भिंत आपल्याला चढायची आहे आणि ती काही सरळ नाही चढायची, ती पूर्ण गोल अशी जंगलातनं फिरून जाते वरती. तर मी जेव्हा पोचलो तिथे तेव्हा जस्ट पावसाळा सुरू झालेला होता
आणि मी संध्याकाळी जवळपास 4 वाजता सुरुवात केली. 5:30च्या टायमाला 5:30-6 वाजता काहीतरी पोचलो तिथे. आणि जंगलांमध्ये अंधार खूप लवकर पडतो, काळं खूप पटकन होतो. तर तिथे जाऊन मी ना पाणी संपलं होतं, माझ्याकडे पाण्याची बॉटल होती पण पाणी संपलं होतं. आता पाणी कुठे आणू? मी आजूबाजूला बघितलं, तिथे कुठेच पाण्याचे नावनिशाण नव्हते आणि घसा सुकला होता. मला दुसरा दिवस सर्व्हाइव्ह करायचा होता कारण की किल्ल्यावर जाऊन रिटर्न खाली यायचं होतं. तर अंधार पडलेला असताना मला जवळपास ना 1 किलोमीटर जंगलात खाली उतरावं लागलं होतं कारण की विहीर होती तिथे खाली, ॲरो दाखवलेला, आणि तिथून पाणी आणता आणता अंधार झाला. मला नागेश्वरचं मंदिरापर्यंत जाता येत नव्हतं अंधारामुळे. मग मी जिथे होतो ना त्या जंगलामध्ये म्हटलं की ठीक आहे, सगळं ओके आहे, पाऊस काय पडणार नाही, फक्त ढगं आली आहेत, म्हणजे असे ते काळे ढगं. तर म्हटलं टेंट लावून झोपू शकतो, वॉटरप्रूफ टेंट होता. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. टेंट लावला तिथेच आणि इतका भयानक थकलो होतो ना की मला 5 मिनिटात पडल्या पडल्या झोप लागली टेंट लावून. आणि सकाळचे 5:30 वाजलेले होते. नागेश्वर मंदिरात पूजा करायसाठी एक पुजारी येतात चोरवणे गावातून वरती. पुजारी येतात, पुजाऱ्यांच्या हातात बादली असते पाण्याची. पुजारी बघतात तिथे टेंट लावलेला आहे, बादलीभर पाणी घेऊन टेंटवरती उडवतात आणि आतमध्ये कोण आहे त्यांनी पहिले बाहेर या. बापरे. आतमध्ये कोण आहे आणि इथे यायची परमिशन कोणी दिली, कुठून आलाय, काय इथे थांबण्याचं मतलब उद्देश काय, इथे थांबायला अलाउड नाही आहे, अभयारण्य आहे. अभयारण्यातले रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात तिथे. हां, तर त्यांनी म्हणजे भरपूर मला ओरडले, भरपूर. आणि मग मी त्यांना जेव्हा विचारलं कारण एवढं ओरडण्याचं, ते म्हटले बाळा तू ना जरा तुझ्या टेंट जो लावलायस ना त्याच्या अवतीभोवती एक चक्कर मार जरा आसपास, बघ काय दिसतंय काय. पहिलं मारला चक्कर, काहीच नव्हतं. परत बोलले नीट बघ जमिनीवर काय दिसतंय. तर चारही साईडनी टेंटच्या ना मी पंजाचे निशाण बघितले बिबट्याचे. आणि ते बघितल्यावरती असा अंगावर काटा आला की बोललो त्यांनी जर का एक पंजा मारून त्या टेंटवरती बघितलं असतं ना तर सगळा टेंट फाटणार होता आणि त्याच्या आतमध्ये मी त्याला भेटणार होतो. आणि मी एकदम गाढ झोपेत होतो. म्हणजे मी एवढा थकलेला असायचो दिवसभर काम करून किंवा बाकी सगळ्या गोष्टी करून, सायकलिंग करून, की मला ना रात्री झोपल्यावरती माझ्या बाजूला कोणी ढोल वाजवले तरी काय फरक नव्हता पडत. आणि ती सकाळीच डायरेक्ट जाग यायची रात्री झोपल्यावरती. आणि मी झोपलो पण कितीला होतो, 7:30 वाजता झोपलो होतो, 7:30 वाजता. आणि ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे त्या पुजाऱ्यांनी मला उठवलं. तर एवढं मग ते असं झाल्याच्या नंतर मग मनामध्ये खूप मोठी भीती होती की ह्या एरियामध्ये बिबट्या फिरतोय कुठेतरी आसपास. आता तो रात्री इथे होता म्हणजे तो नक्कीच कुठेतरी जंगलात आसपास असेल. आणि मला गाठायचा आहे वासोटा पुढे. ते तर मला खाली जायला बोलत होते, तू इथून जा म्हणून, खाली नाही जायचं. पण मला जायचंच होतं, वासोटा किल्ला बघायचाच होता. मी नाही ऐकलं त्यांचं. मी सगळं पॅक केलं सामान, तिथेच ठेवलं मंदिराजवळ. आणि मी मग तिथून पुढे आतमध्येच जंगलात चालत गेलो. वासोटा किल्ला जो मी बघितला आहे तो किल्ला इतका भयानक जंगलात आहे ना, ते जंगल खूप भयानक आहे. खूप आतमध्ये चालताना अजिबात म्हणजे कसलं एकदम घनघोर शांतता असते. आणि त्याच्यात मला सवय आहे की मी जंगलात चालताना माझ्या पायाचा पण आवाज नाही होऊ देत. माझा आवाजच, माझं अस्तित्व आहे तिथे, प्रेझेन्स आहे, मला जाणवूच द्यायचं नसतं. कारण की बाजूला जे जंगलात ॲक्टिव्हिटीज चालू असतात ना त्या जाणून घ्यायला खूप आवडतं. म्हणजे पक्ष्यांचे आवाज झाले, इतर गोष्टींचे आवाज, आजूबाजूला होत असलेल्या हालचाली खूप चालू असतात. हे मी अनुभवलं आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात प्राण्यांच्या वेगवेगळे. मी असे प्राणी बघितलेत ज्यांची मला नावं पण माहिती नाहीत, काय होतं ते काय माहिती. असे पण प्राणी बघायला मिळाले जंगलामध्ये. लोक असे म्हणतात की वासोटा किल्ल्यात सूर्यकिरण सुद्धा येत नव्हते. हो, ते जंगल तेवढं डेन्स आहे. आतमध्ये सूर्य जरी, मी तेच सांगतोय ना, ते जंगल इतकं भयानक आहे, बापरे काय सांगायचं. पण मी गेलो, माझ्याकडे टाइम लिमिट होता कारण की 9 वाजता फॉरेस्ट ऑफिसरांची पहिली लॉन्च येते आणि त्यांनी जर का मला तिथे पकडलं गेम ओव्हर. मग मी सकाळी काहीतरी 6-6:30 वाजता चालू केलं चढायला. साधारण 8 वाजेपर्यंत किल्ल्याच्या माथ्यावर पोचलो. किल्ला थोडासाच एक्सप्लोअर केला, किल्ल्याची काही बुरुजं बघितली, शूट केलं व्हिडिओ, ते मंदिराच्या जवळून माती गोळा केली आणि लगेच निघालो खाली यायला. हां, तर किल्ला कसा आहे म्हणजे आहे का? वासोटा किल्ल्याचं नाही, सगळ्या तर जुना वासोटा आणि वासोटा हे 2 भाग आहेत त्याच्या किल्ल्याचे पण. हो का? जुना वासोटा वेगळा आहे आणि नुसता वासोटा वेगळा आहे. जुन्या वासोट्यावरती जाताच येत नाही, तिथे जाऊ नाही देत, अलाउडच नाही आहे. अच्छा. हां, ते जरा भयानक टेरेन आहे त्या साईडचं, अच्छा. जुन्या वासोट्याचं. हो, आणि असे भरपूर किल्ले आहेत जे अलुप्त झालेत आता काळाच्या ओघामध्ये. त्या रांगेमध्येच भरपूर किल्ले आहेत, पाली झुंगटी अच्छा वगैरे असे. अजून आता मला त्या किल्ल्यांची पटकन नावं पण आठवत नाहीत, पण असे काही किल्ले आहेत जिथे पण आता आपल्याला जाताच येत नाही कारण की अभयारण्यात आहेत ते किल्ले. तिथे आतमध्ये जायची कोणालाच परमिशन नसते. आणि प्राचीन काळातल्या विहिरी पण आहेत काही तिथे, त्या पण तिथे नाही आपण जाऊ शकत.
ते सगळं फॉरेस्टवाल्यांच्या अंडर आहे. तिथे जायचं असेल तर स्पेशल परमिशन टुरिझम डिपार्टमेंटची काढा आणि मग जा तिथे. त्यात पण त्यांचं एक हा, त्यांचा पण आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे कोणी असतील तरच, अदरवाईज नाही. नाही बरोबर आहे. नाही. तर आपण बघतो की महाराजांचे गड किल्ले म्हणजे सह्याद्रीत प्रत्येक ठिकाणी लढाया, युद्ध, कितीतरी लोक मरून पडले असतील. गडावर सुद्धा दफन विधी केला जातो बऱ्याच लोकांचा, हो. किंवा तिथंच गाडतात. हो. तर अशा प्रवासात तुला काही जाणवलंय का वाईब्स किंवा भास होणं हा एक प्रकार असतो, नको ते भास होणं, भीती येणं, तर भूत टाईप काहीतरी असं नाही. की आपण बघ आता युट्यूबवर असतात हो. की हो हो. हा की पण नाही, मला काहीतरी. कसं आहे, ते प्रत्येकाचा माइंडसेट असतो. आपण जसं बघू ना समोरच्या म्हणजे दुनियेकडे, किंवा तसंच आपल्याला सगळं दिसायला लागतं. हो ना? तर हा, ती एनर्जी एक वेगळी असते माझ्यामध्ये. ती म्हणजे मी कधीच असं निगेटिव्ह विचार नाही केला कोणत्या गोष्टीबद्दल. मला सगळं चांगलंच दिसतं. म्हणजे मी जिथे बघतो तिथे मी कधीच कोणामध्ये वाईट नाही शोधत किंवा निगेटिव्हिटी बघत नाही. जे आहे ते सगळं पॉझिटिव्ह. आणि मी निसर्ग माझा मित्र समजतो. त्याचे निसर्ग म्हणा किंवा गड किल्ले, हे गड किल्ले स्वराज्य निर्माण करताना हे सगळे आपले रक्षक होते. बरोबर आहे. तर इथे जाऊन एका मराठी मातीत म्हणजे ह्या मातीत जन्मलेल्या माणसाला कसा काय धोका होऊ शकतो, हा, ते तर अशा दृष्टिकोनातनं बघितल्यामुळे मला कधी अशा वाईब्स नाही आल्या, बरोबर आहे. म्हणजे असे घाबरवणाऱ्या थरारक वाईब्स. पण ना चांगल्या वेमध्ये आल्या की मी जेव्हा किल्ल्यांवर चालायचो तेव्हा ना वाटा आपल्याला माहिती नाहीत. मी काय सगळेच किल्ले ह्याच्या आधी पाहिलेले नव्हते. मला काय माहिती ह्या किल्ल्यावरती कसं कुठून चढायचंय, एका ठिकाणावरून 4-4 वाटा फुटत आहेत, त्यातली बरोबर वाट कोणती. मग अशा वेळेला मला कुठून ना असं जाणवायचं की मी एकटा नाही चालत आहे, कोणती तरी शक्ती आहे जी मला तिथपर्यंत घेऊन चालली आहे. चालली. खरं मला ते रस्ते दाखवतंय पुढे जायसाठी. हो. इथून जा. कारण की काय किल्ले, आता रतनगड किल्ला असा आहे, त्या किल्ल्यावरती एकटा कोणी नाही जाऊ शकत. ते किल्ला पूर्ण ट्रॅव्हल्स घेऊन जावं लागतं, 1-2 डोंगर क्रॉस करून त्या किल्ल्यावर पोचायचंय, हो का? रतनगडावर. मग ते मला थोडी माहिती आहे रस्ते. मग अशा वेळेला कोणत्या पण स्वरूपात ती शक्ती येत होती, मला रस्ते दाखवत होती. माझ्यासोबत कितीतरी वेळा डॉग्स आले सोबत माझ्या, वाट दाखवायचे मला डॉग्स. म्हणजे मी पुढे घेऊन जायचे की ह्याच रस्त्याने जायचंय आपल्याला. वा वा वा. मी पाहिले तुझे फोटो डॉग हो. तर ते माझे एक चांगले मित्र होते. निसर्गाला मी माझा मित्र समजतो. तर निसर्गाचे खूप म्हणजे आशीर्वाद आहेत. आणि मी माझ्या देवाला पण निसर्गातच शोधतो. तर असं म्हणतात ना की सह्याद्रीत पाऊस, वारा आणि वाघ हो. हेच सर्व करू शकतात. तो सह्याद्रीचा पाऊस पाहिलाय तर पाऊस पाहिलाय. तर कसा काय अनुभव असतो? 5 दिवस कंटिन्यू भिजलेलो होतो. कपडे ओलेत, चेंज नाही करता येतात कारण की बाकीचे ते बॅगेत ठेवलंय ते पण सगळं ओलंय. 5 दिवस कंटिन्यू मावळात ते एवढा भयानक पाऊस पडतो ना की तो थांबायचं नावच घेत नाही. मावळ म्हणजे आपल्या पुण्याच्या जवळच 12 किल्ले आहेत मावळा प्रांतात. आणि पाऊस सुरू झाला तेव्हा मी ठरवलं होतं की आपण विदर्भ गाठायचा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. पण इथले किल्ले बाकी होते. मग मी म्हटलं होतं सुरुवातीच्या किल्ल्यांवर मग रांगा लागतात पर्यटनसाठी. हो. सगळे लोक बाहेर निघतात ट्रेकिंगच्या नादाखाली. होय. तर मग तिथं आपल्याला एक्सप्लोअर करता येत नाही आणि डिस्टन्स पण खूप होतं. खूप सारं म्हणजे आपण बघतो की शिवनेरीवर येऊ नका कारण की ट्रॅफिक जाम झाली सगळी. बापरे. असे आपण न्यूज होय, मी बघितलंय लोहगडावरती वगैरे. 12,000 लोक जातात डायरेक्ट तिकडे. सॅटर्डे संडे पूर्ण जाम असतं. अशा ठिकाणी हौसे नवसे सगळे ट्रेकर बाहेर पडतात. हो, पण ते सॅटर्डे संडे असतं, हो. इतर दिवशी नसतं कोणी. ते पण फनसाठी. हा, फनसाठी येतात. मी बघितलं मावळात वगैरे प्रवास करताना. पुण्यातली ट्रेकर मंडळी खूप बघायला भेटते तिथे. बरेच लोक पुण्यातला कचरा तिकडे घेऊन टाकून जातात. होय, आपण घेऊ. ते खूप चुकीचं आहे. खूप रॉंग आहे. हा, ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. आता मी तेच सांगतो, किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे एक. बरोबर. ती पर्यटनाची ठिकाणं नाही आहेत. हो. हो, तिथं जे आपण दगडी भिंती ज्या आहेत ना त्या उभ्या, बऱ्याच वेळेला आपण त्यांना स्पर्श करतो, हो, माहितीये. मी पण गेलेत. हो. हा, मग ते का करतो चालताना आपण, आपण स्पर्श करतो. का करतो ते मागे कधी असं जाणवलंय की का मी त्या भिंतीला स्पर्श केला. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना तो आपला घडलेला पराक्रमी इतिहास आपल्याला थोडक्यात जाणून देतात. हो. हे जे किल्ले होते ना, हे काय ना शान व शौकत ह्या सगळ्या गोष्टींसाठी नव्हते बांधले की एखादा राजा आहे आणि त्या राजाला राहायसाठी आलिशान करत. हे सगळे लढाईचे किल्ले होते. युद्ध किल्ले. हा, युद्धासाठी बांधलेले किल्ले होते. वॉच टॉवर्स आहेत. किल्ल्यांच्या पण वेगवेगळ्या श्रेण्या आहेत. हा, ते मला जाणून घ्यायचं की प्रकार कोणते तर कोणते हां, किल्ल्यांचे? आता किल्ल्यांचे तसे बघायला गेले तर मुख्य प्रकार सांगतो. एक तर जलदुर्ग, गिरिदुर्ग, मध्यमदुर्ग आणि भुईकोट. आणि त्याच्यात अजून एक प्रकार येतो, त्याला काहीतरी चांगलंच नाव आहे, आता माझ्या लक्षात येत नाही.
तरी चांगलंच नाव आहे. आता माझ्या लक्षात नाही हे जे 4 मुख्य प्रकार आहेत ह्याच्यात पण ना आता एक मेन किल्ला आहे. जसा आपण राजगड बघितला तर राजगडावरती लक्ष ठेवायसाठी म्हणजे राजगडावरती डायरेक्ट हमला शत्रूने करू नये म्हणून राजगडाच्या आजूबाजूला असे एका रिंगण बनवलं जातं आणि त्या रिंगणामध्ये वॉच टॉवरचे किल्ले बांधले जातात. ओके. तर साधारण तसं distance किती रायगडात असतं? ते आता डिस्टन्स अंदाजे म्हणजे ह्या किल्ल्यावरून जर का एखादा मी सिग्नल सोडला तर तो त्या किल्ल्यावरती दिसला पाहिजे एवढं डिस्टन्स असतं. म्हणजे आणि तेव्हाच्या काळात सिग्नल कसे पोचवायचे धूर वगैरे करून. धूर करायचे वेगवेगळ्या प्रकारचा. त्याच्यात तो कधी तोफांचे आवाज केले जायचे, बत्त्या दिल्या जायच्या, त्याच्यातून मग सिग्नल पोचवायचे. बरोबर. तर रायगडाला आपण बघितलं तर रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला पण सगळीकडे वॉच टॉवर उभं केलेत. अच्छा. सगळ्या किल्ल्या जे मेन महत्त्वाचे किल्ले आहेत ना त्याच्या आजूबाजूला असंच आहे. आता समुद्र किनारपट्टीवरून हमला होऊ नये म्हणून रायगडाच्या आजूबाजूला जे आमच्या इथे अवचितगड आहे, तळागड, घोसाळगड हे सगळे किल्ले वॉच टॉवर होते. अच्छा. हां, कारण की जर का समुद्राकडनं शत्रू आला तर तो शत्रू डायरेक्ट रायगडाला नाही भिडू शकत. नाही. त्याला आधी ह्या किल्ल्यांचा सामना करावा लागेल बरोबर. मगच तो त्या पुढचा टप्पा. पण रायगडापर्यंत पोहोचणं तर शक्यच नव्हतं. तिथपर्यंत येणं तर शक्यच नव्हतं कारण की तो राजधानीचा किल्ला होता. आणि हां, महाराजांनी बांधला पण अशा प्रकारे होता. उत्तम स्थापत्य कलेचा नमुना आहे हो. रायगड किल्ला. म्हणजे माझा इतिहासात एवढा खोल अभ्यास नाही आहे पण मी गडाबद्दल जेवढं काही ऐकलंय म्हणजे ते आश्चर्यचकित करणार आहे. महाराजांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी टॉयलेट्स वगैरे उभे केले होते बरोबर. गडावरती. महाराजांचं स्वतःचं म्हणजे तिथे टाकसाळ म्हणतो आपण, महाराजांनी तिथे बांधलं होतं. अशा अनेक वास्तू आहेत रायगडावरती बरोबर. ज्या बघून आपल्याला ना तेव्हाच्या काळात महाराजांची किती दूरदृष्टी होती बरोबर. हे बघता येतं. पण किल्ल्यांकडे पाहताना ना त्यांना ऐतिहासिकदृष्ट्या बघितलं ना तर किल्ला अभ्यासता येतो चांगल्या प्रकारे. नुसतंच गेला किल्ल्यावरती आणि किल्ला बघून आला त्याला अर्थ नाहीये. हां, बघितला 2-4 इमारती उभ्या आहेत, पडक्या भिंती आहेत, बघितल्या, फोटो काढले, बस झालं. बस झालं. स्टेटस ठेवला झालं. हां, किल्ला खूप काही सांगत असतो. आपण फक्त जाणून घेतलं पाहिजे, त्या नजरेने बघितलं पाहिजे त्याकडे. बरोबर. पण आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की काळाच्या ओघात किल्ले आता नाहीसे व्हायला लागलेत. त्याकडे आपण बऱ्यापैकी सगळ्यांची जबाबदारी, आपण सरकारला बोलतो की सरकारने लक्ष दिलं पाहिजे पण असं नाही आहे. खरं तर ती माझी जबाबदारी आहे. आपलं ज्यांनी या मातीत जन्म घेतला त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण की महाराष्ट्राची संपत्ती खरी ती गड किल्ले आहेत. ते जपणं प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसाचं कर्तव्य आहे. मग असं नाही की हां सरकारने काहीतरी केलं पाहिजे. नाही यार, तू काय करशील, तू कर ना. ह्याला काय बोलायचं. आता दुपारचे 2 वाजलेत. भर उन्हात आपण वर्धनगडावरती चढलोय. वर्धनगडाच्या महादरवाजाजवळ थांबलोय आणि हे बघा काय परिस्थिती आहे किल्ल्याच्या जवळच. इथे बघायला मिळतं आहे सिगरेट, तंबाखू, फोडलेली अंडी. ह्याला काय म्हणावं. हे बघा, ही परिस्थिती किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. महादरवाजाजवळ आल्याच्या नंतर आता आपण जाऊयात आतमध्ये. खूप गरम होत आहे, भयानक. आता 370 किल्ले झाल्यानंतर तुझा काय प्लॅन आहे पुढे? तर जसं मी मगाशी पण मेन्शन केलं की मी 370 किल्ले फक्त तिथली माती गोळा करायसाठी आणि महाराजांचे आशीर्वाद घ्यायसाठी आपण 370 किल्ल्यांचा प्रवास केला आहे. आणि आता त्या किल्ल्याच्या मातीपासून एक छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी सुंदर मूर्ती घेऊन ती मूर्ती आपल्या पृथ्वीवर असलेल्या सगळ्यात उंच पर्वतावरती घेऊन जाण्याचा मानस आहे. बरोबर. तर मी आपल्या महाराष्ट्रातलं असं म्हणजे असं दाखवलं की हाय ती कॅपॅसिटी आहे, मी करू शकतो. तर आता माझी इच्छा आहे की अशी सगळ्या लोकांनी समोर यावं आणि मला ह्या इथून जो पुढचा खरा प्रवास आहे, महाराष्ट्रातला प्रवास हा घरातला प्रवास होता. हे माझं महाराष्ट्र म्हणजे घर आहे. घरात आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही पडत, त्रास नाही होत. पण मला एक घर सोडून, देश सोडून बाहेरच्या देशात जायचं आहे. आणि ते पण मी फ्लाईटने वगैरे नाही जाणार आहे. माझा म्हणजे रायगडापासून जो प्रवास सुरू होईल किल्ल्यापासून तो नेपाळपर्यंत चालत करायचं ठरवलं आहे. नेपाळपर्यंत चालत जाणार आहे. हां, आणि तिथून मग एव्हरेस्टचा जो प्रवास असतो तो 65 दिवसांचा आहे. आणि मायनस टेम्परेचर, -30, -40 डिग्री टेम्परेचरमध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे तिथे. म्हणजे आपण जेव्हा एव्हरेस्टकडे जातो ना त्या ठिकाणचे चॅलेंजेस एक थोडक्यात सांगतो. शूजची लेस बांधायला माणसाला कमीत कमी 20 मिनिटं लागतात आणि दम लागतो. आपल्या खिशात असलेल्या चॉकलेटचं वजन पण काउंट केलं जातं कारण की हाय अल्टिट्यूडमध्ये ऑक्सिजन लेवल कमी होताना ना तिथे ते वजन वाटतं आपल्याला एका चॉकलेटच्या गोळीचं सुद्धा. बापरे.
आणि नुसतं एव्हरेस्टवर जाणं, एव्हरेस्टवर चढणं सोपं आहे, पण तिथून जिवंत खाली येणं खूप अवघड आहे. कारण की एव्हरेस्टवरती म्हणजे मोस्ट ऑफ डेथ वगैरे होतात. एव्हरेस्टला हाय अल्टिट्यूड डेथ झोन बोलतात. तिथे सगळ्यात जास्त ज्या डेथ झालेल्या आहेत आत्तापर्यंतचा ऑन रेकॉर्ड, ते सगळ्या खाली उतरतानाच होतात. कारण की माणूस पूर्ण एनर्जी वरती चढायसाठी लावून देतो, पण खाली उतरणं खरं चॅलेंजिंग असतं. त्याची प्रॉपर ट्रेनिंग घेऊनच त्याची होय, प्रॉपर ट्रेनिंग लागते, अनुभव लागतात चांगले त्या क्षेत्रामध्ये. त्या अल्टिट्यूडमध्ये आपली बॉडी सर्व्हाइव्ह करू शकते का नाही, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. कारण की जर का तुम्हाला जगातलं सगळ्यात उंच पर्वत चढायचं आहे ना, त्यासाठी ना जगातली सगळ्यात उंच लेवलची मेंटॅलिटी पण ठेवावी लागते. मग हे नुसतंच फिजिकली चॅलेंज नाही आहे, मेंटली चॅलेंज आहे जे आपल्याला करायचं आहे, म्हणजे कॉन्कर करायचं आहे मेंटली, फिजिकली. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज येतं मग फायनान्शियली. तर साहजिक आहे एवढं उंचाईवरचं शिखर चढणं. आणि ते आहे नेपाळमध्ये. तर नेपाळमध्ये कसं आहे, कंपनीज जास्त नाही आहेत. नेपाळ सगळं डोंगरदऱ्यांमध्ये आहे मोस्ट ऑफ. तर तिथे लोकांचा जो सर्व्हायव्हल आहे हा सगळा टुरिझमवरती होतोय. नेपाळमध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट होतो तो टुरिझम डिपार्टमेंटचा होतोय. तर नेपाळ टुरिझम जवळपास 15 ते 16 लाख रुपये फक्त रॉयल्टी चार्ज करते. तर एव्हरेस्टवरती जाताना ते जे आपल्यासोबत 2 गाईड येतात, शेर्पा त्याला म्हणतात नेपाळी भाषेमध्ये, त्या शेर्पा दाईचे प्रत्येक इंडिव्हिज्युअली 5 ते 6 लाख रुपये ते लोक चार्ज करत असतात. तर असा एव्हरेस्टचा ओव्हरऑल बजेट जवळपास 55 ते 60 लाख रुपयावरती जातो. आपण कंपनी हायर करतो. कंपनी हायर केल्याच्या नंतर 15,000 फीट नंतर ऑक्सिजन लेवल कमी होते. मग आपल्याला विदाऊट ऑक्सिजन आपली ह्युमन बॉडी सर्व्हाइव्ह नाही करत, सगळ्यांचीच नाही करत. काही लोक आहेत जे विदाऊट ऑक्सिजन पण सबमिट करतात एव्हरेस्ट, इतर बाकीचे जे माउंटन्स आहेत. तर एक कंपनी जी आपण हायर करतो ती कंपनी आपल्याला 4 ऑक्सिजन सिलेंडर प्रोव्हाइड करते. ते 4 ऑक्सिजन सिलेंडरच असतात आपल्याकडे. आपल्याला जर का जिवंत खाली यायचं असेल ते पण ऑक्सिजन आपल्याला वाचून, काय काय लोकांच्या बऱ्याच वेळेला 4 संपून अजून त्यांना ऑक्सिजनची नीड असते आणि ऑक्सिजन नाही भेटल्यामुळे डेथ होते. एव्हरेस्ट खूप भयानक आहे. एव्हरेस्ट म्हणजे बोलणं खूप इझी आहे एव्हरेस्ट, पण एव्हरेस्ट जो माणूस करतोय त्या फील्डमध्ये आहे, ज्या माणसाने जाऊन आलाय, जो अनुभवी आहे, ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी, त्यांनाच माहिती असते की एव्हरेस्ट सबमिट करायसाठी काय चॅलेंजेस लागतात. आता तर अनुभवी लोक ही वारलेत मधल्या होय होय होतं. पुनर्जन्म येते. हो, तर ते कसं असं, निसर्ग खूप स्ट्रॉंग आहे आणि निसर्गाच्या समोर आपण काहीच नाही आहोत. हे तिथे गेल्याच्या नंतर रिअलाइज होतं, जेव्हा आपण आपल्यापेक्षा आहे ना हजारो फूट उंच जेव्हा डोंगर बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपली व्हॅल्यू काय. आपल्याकडे भले लाईफमध्ये, ह्या सिटी लाईफमध्ये वगैरे आपल्याकडे करोडो रुपये असतील, पण तिथे आपली किंमत एवढीचीच असते. मग तू बाहेरच्या तुझ्या लाईफमध्ये कितीही मोठा माणूस असतो, तू काही घेणं देणं नाही निसर्गाला तुझ्याशी. तू आलायस ना तिथे, तर तुला त्यासमोर वाकूनच राहावं लागेल. त्यासमोर मीपणा केला का निसर्ग दाखवतो तो काय आहे ते. आणि हे पण आपण पाहिलं की आता एव्हरेस्टवर जाणारे इतकी गर्दी वाढली आहे. लास्ट टाइम इतकी ट्रॅफिक वरती गेली होती की काही वेळेसाठी त्यांना तिकडे थांबवलं होतं सगळ्यांनी. इतकं तिकडे म्हणजे कंपनी येते आणि पाठवते, नियोजन कुठेतरी गडबड झालं. होय, तो जो ट्रॅफिक जॅमचा फोटो आहे ना, तो काढलेला आहे निम्स पुर्जा म्हणून एक खूप फेमस माउंटेनियर आहेत, ज्यांनी 6 महिन्यामध्ये जगातले 14च्या 14 माउंटेन्स सबमिट करून वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट केलेला. आणि तो रेकॉर्ड लास्ट अटेम्प्ट झाला होता तेव्हा त्याला 16 वर्ष लागली होती. 16 वर्ष 14 माउंटन्स क्लाइंब करायला. काय माणसाचं आयुष्य जातं एक माउंटन सबमिट करायला, त्याचं आयुष्याची प्रिपरेशन लावतो तो. त्या माणसाने 6 महिन्यात 14 माउंटन्स क्लाइंब केले. तो काय मेंटॅलिटीचा माणूस असेल. तर त्यांनी तो सगळ्यात फेमस फोटो कॅप्चर केला एव्हरेस्टवरती ट्रॅफिक झालेल्याचा. एव्हरेस्टवरती 2 साईडून चढता येतं, चायनीज साईड आणि एक नेपाळ साईड. त्या चायनीज साईडवरून काही कारणांमुळे बंद आहे, म्हणून सगळा जो त्या साईडचा पण ट्रॅफिक आहे तो इकडनंच जायला लागलाय. आणि कमर्शियल झाल्यामुळे ज्याच्या खिशात पैसा आहे त्याला वाटतं की अरे चला आपण जगातला सगळ्यात उंच पर्वत चढून तिथून सेल्फी काढून टाकूयात, फेमस होऊयात. पण हा, ते माउंटन्स वरती का जायचं, तिथे जाण्याचं कारण काय, पर्पज असलं पाहिजे. माउंटन्स का क्लाइंब करायचे, असंच ग्लोरीसाठी, ते फेमस होण्यासाठी की हा अरे यार मी जाऊन आल्यावरती मी खूप फेमस होईल असंच असं. ते त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यात पण आता मी जसं किल्ल्यांचं सांगितलं त्या ठिकाणी पण बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तिथे सगळ्यात मोठं वर्ल्ड हायेस्ट डम्पिंग ग्राउंड आहे तिथे एव्हरेस्टवरती.
बापरे. किती भयानक प्रकारे कचरा झालेला आहे प्लॅस्टिकचं. म्हणजे एखादा माणूस त्याला स्वतःची बॉडी नाही खाली घेऊन येऊ शकत, तो तो ऑक्सिजनचे सिलेंडर जो ते यूज करतो ते थोडी घेऊन येणार आहे खाली, नाही. तिथेच टाकतात लोक हो अर्थात. त्या सगळ्या गोष्टी. पण बाकीचा इतर कचरा असतो तो सगळा तिथेच फेकलेला असतो. मग कुठेतरी आपण ना म्हणजे निसर्गाला हानी पोचवत चाललोय. बरोबर. जसं आपण हिमालयाजला बोलतो आता, तो पण हिमालयाचाच पार्ट आहे. हिमालय हा खरं देवभूमी आहे, देवांचा वास असतो त्या ठिकाणी, खूप पवित्र एनर्जी असते त्या ठिकाणी. आता जसं आपण म्हणतो महादेव पण तिथे तपश्चर्या, हां कैलाशवरती त्या ठिकाणी. आता चायनावाले तर तिकडे नाही जाऊ देत, पण जर का तिथे जाण्याची परमिशन असती तर माणसाने ती जागा पण खराब केली असती. हो आता आपण म्हणतो की केदारनाथला किती गर्दी जाते. केदारनाथला, रील हो. स्टार तर उठून सोडून होय. केदारनाथला चालले सगळे. होय ओके त्यांनी बंद केलं आता ते. तर लोक जिथे जातील तिकडे घाण करतात. होय. मग जोपर्यंत तिथे माणूस त्या निसर्ग मला तरी असंच वाटतंय की ना, ते काही जागा आता मी स्वतः हिमालयात म्हणजे तिकडे हिमाचलला राहायला आहे, म्हणून मी अशा काही जागा एक्सप्लोअर केलेल्या आहेत की तिथे माणसाची पावलं कधी टचच नाही झाली. तिथे 3 प्रकारची माणसं जातात, माउंटेनियर, दुसरे ते शेफर्ड आणि तिसरे ते आर्मीवाले. ह्यांच्या व्यतिरिक्त तिथे नॉर्मल माणूस कोणच बघायला नाही मिळत. आणि जे माउंटेनियर जातात ते म्हणजे ट्रेन तर असतातच, पण Sudden सोबत discipline आहे हा तिथे. डिसिप्लिन असतं त्यांच्याकडे. इव्हन आर्मीवाले होय. डिसिप्लिन तर ना तिथे जाऊन आल्यानंतर आमच्या लोकांचे आम्ही कधीच आमचे फुटप्रिंट्स नाही पडत तिथे कोणत्या प्रकारचे. म्हणजे आम्ही एक म्हणजे प्लॅस्टिकचा रॅपर पण पडलेला नसतो. मग असं वाटतं की आपण इथे लोकांना नाहीच घेऊन आलं पाहिजे, कारण की एकदा माणसाला हा रस्ता कळाला ना तर माणूस इथे येणार आणि घाण होणार या जागेची. आणि केदारनाथ सारख्या ठिकाणाचं असंच झालं. तिथे मग ते महाप्रलय वगैरे येतात, त्याचं कारण काय? त्या ठिकाणी बिल्डिंगही बांधल्या जातात. अरे तिथे देवाचा वास आहे, ती देवाच्या राहायची जागा आहे तिथे. अतिक्रमण केलं जातं तिकडे. आणि तिथे जर का आपण सिमेंटच्या बिल्डिंगी बांधायला लागलो, मुक्या प्राण्यांना आपण त्यांच्या अंगावरती वजन टाकून त्यांना, आपल्याला एक राऊंड नाही मारवत, प्राण्यांना ना 4-4 राऊंड खालून वरती मारावे लागतात. हे नशा देऊन. ते किती मग ते त्यांना किती मोठ्या प्रमाणात पाप पण केलं जाते, क्रुएल्टी, अॅनिमल क्रुएल्टी होते. मग अशा ठिकाणी कसं नाही येणार महाप्रलय तुम्हाला तिथे? किती पुण्य मिळण्यासाठी तुम्ही पाप करून होय, चालले. माणसं प्राण्यांच्या अंगावरती बसून पण जातात. हो, अगदी. हे चुकीचं आहे. तर या सगळ्या प्रवासात तू आता एक रेकॉर्ड ही करतोय, वर्ल्ड रेकॉर्ड ना. तर त्यासाठी डॉक्युमेंटेशन कोणते लागतात, की प्रिपरेशन, कुठं रजिस्ट्रेशन करणं, त्यांना वेळोवेळी ऑथेंटिक माहिती पुरवणं, तर हे सगळं कसं जमवतो? सुरुवातीला त्यांना प्रवास चालू केल्याच्या नंतर किंवा करायच्या आधी मेल करावा लागतो की मी असं एक मोहीम घेतली आहे हाती आणि ही मोहीम आता पूर्ण करायची आहे. तर आपण त्यांना मेल पाठवतो. मेल पाठवल्याच्या नंतर आपल्याला समोरून रिप्लाय येतो की ठीक आहे, तुमचा हा रेकॉर्ड एक्सेप्टेड आहे, किंवा जर का त्यांच्याकडनं नसेल अप्रुव्हल तर नाही पाठवत ते, म्हणजे सांगतात की रिजेक्टेड म्हणून. जर का त्यांना वाटलं की हां हे आहे असं काही वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो, मग ते अप्रुव्हलचं आपल्याला एक मेल पाठवतात. त्याच्यामध्ये ते सांगतात आपल्याला की आपण जो डेटा असतो तो एका ॲप्लिकेशनवरती कलेक्ट करायचा आहे. म्हणजे आता सपोज मी एक 11 किलोमीटर रन केला आहे आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे, तर ते 11 किलोमीटर धावताना ना ते स्ट्रावा वगैरे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरती रन रेकॉर्ड करावी लागते सुरुवातीपासून एंडपर्यंत. असा मोबाईलमध्ये ॲप्लिकेशनचा डेटा असतो, एक आपली ऑफलाईन फाईल असते. माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. एक माझे म्हणजे त्या ॲप्लिकेशनवरती वेगळा डेटा आहे 350 किल्ल्यांचा. एक माझी ऑफलाईन फाईल आहे ज्याच्यात 350 किल्ल्यांची नावं आहेत आणि त्याच्यात IAS IPS किंवा इतर पोलीस अधिकारी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण म्हणजे आता शाळा, जेवढे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत ना कार्य करणारे अधिकारी, त्या सगळ्यांचे माझ्याकडे त्या सही शिक्के आहेत त्या फाईलमध्ये घेतलेले, लिहून घेतले अभिप्राय सगळ्यांकडून की अशा अशा व्यक्तींनी असा प्रवास केलाय आणि एवढे दिवस झाल्याच्या नंतर हा आमच्याकडे ह्या तारखेला पोचलाय. हे रेकॉर्ड, सही शिक्के त्यांचे प्रत्येक किल्ल्यावरती. बरोबर. तर अशा सगळ्या गोष्टी मी करून ठेवल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लागतात. आणि हे त्यांना टाइम टू टाइम नाही द्यावं लागत. जेव्हा आपला अटेम्प्ट पूर्ण होतो रेकॉर्डचा, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला PDF फाईलमध्ये तयार करून मेल कराव्या लागतात समोर. बरोबर. हो, आणि मग आपला रेकॉर्ड रजिस्टर होतो. ते सगळ्या गोष्टींचं म्हणजे चाचणी करतात की बरोबर आहे का नाही, दिलेली माहिती योग्य आहे का, बरोबर. आणि मग आपल्याला त्यांच्याकडून सर्टिफिकेट वगैरे येतात. अच्छा. तरी आता तू या सगळ्या प्रवासात तुला चांगले लोक मिळाली, ॲप्रिशिएट करतायत, तोंड भरून कौतुक करतायत, मोठमोठी लोकांसोबत तुझं उठणं बसणं होतं. आता तरी काही लोक असतीलच जे टीका करतात, हो, किंवा आपण म्हणतो की तुझं स्टेट लेवलला कौतुक होतं, पण जिथं व्हायला पाहिजे, जिल्हा, तालुका, गाव, ग्रामपंचायत, तिथली काही लोक असतील की जे तुला होय. सपोर्ट नसेल करत किंवा टोमणे मारतात.
तर ह्या सगळ्यांकडे तू कसं बघतो? हो, तर मला ही एक गोष्ट सांगावीशी वाटते. आत्ताच काही दिवसापूर्वी एक घटना घडली माझ्यासोबत. आमच्या तालुक्यामध्ये आमचे जे प्रेस क्लबचे काही मेंबर आहेत, आमचे सिटीजन फोरम वगैरे जे आहे, त्या लोकांनी माझा सत्कारासाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. तर त्याच्या पोस्ट त्यांनी सगळ्या आमच्या तालुक्याच्या ग्रुप्सवरती, फेसबुक, सोशल मीडियावरती वगैरे टाकल्या. ते तिथूनच एक कोणती तरी संस्था येते जी गड किल्ले संवर्धन करते. ती संस्था, मला तर नाव नाही माहिती, तालुका लेवलची पण नाही आहे ती संस्था, राज्याचं तर आपल्याला जसं आता हां, तर ती संस्थेचा कोणीतरी एक माणूस येतो, XYZ, आणि तो माणूस लिहितो की आजकाल गड संवर्धन करणं खूप लांब राहिलं, लोक महाराजांच्या नावाचा वापर करायला लागलेत आणि मी काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो, माझ्यात काहीतरी वेगळं आहे, आपण हां, आणि असं त्याला महाराजांचं नाव देऊन फेमस व्हायचं. फेमस होण्याचं बघतायत सोशल मीडियावरती, रील स्टार बनायला लागलेत, रील्स आणि व्हिडिओजच्या माध्यमातून. असा एक माणूस माझ्यावरती टीका करतो आणि त्याच्यात तो असं पण सांगतो की म्हणजे हे करून काय सिद्ध करणार आहे, आपण महाराजांचा म्हणजे महाराजांच्या हे सगळ्या गोष्टी जगभरात गाजवणारे आपण कोण, तू कोण आहेस महाराजांचे विचार. तर मला अशा लोकांना सांगावं वाटतं की बघ, आता तुम्ही गड किल्ले संवर्धन करायचं काम करताय. महाराजांनी तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं होतं तेव्हा सगळ्यांनी मिळून स्वराज्य निर्माण झालं. महाराज एकटे नाही लढले, त्यांच्यासोबत सगळी लोकं एकत्र होती. आणि आत्ताच्या काळामध्ये कसं झालं आहे, 350-400 वर्ष झाल्यानंतर, 350-400 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ना कुठेतरी आपला जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा, कुठेतरी थोडासा आत्ताच्या तरुणाईमध्ये थोडा ब्लर होत चाललाय. मुलं इतिहासाकडे थोडं दुर्लक्ष करून मॉडर्न संस्कृती अपनावत आहेत आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या तरुणाईमध्ये महाराष्ट्राच्या मातीचा इतिहासाचं जागं ठेवणं, त्याचं काम मी करायला निघालो होतो. माझा ह्याच्यात स्वार्थ काय होता, मी म्हणजे ठीक आहे, माझं स्वप्न होतं जगातलं सगळ्यात उंच शिखर सर करणं, पण त्याच्यासोबत मी ज्या मातीत जन्मला त्या मातीचं नाव तिथे घेऊन जायचं. ओके, आणि हा प्रवास करत असताना मी स्वार्थाचा प्रवास नाही केला. मी आत्तापर्यंत 50पेक्षा जास्त शाळांमध्ये जाऊन मुलांमध्ये महाराष्ट्राच्या मातीच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल माझे स्वतःहून स्वखुशीने मी लेक्चर केलेले आहेत. माझा वेळ काढून एवढ्या दिवसांमधला थकलेलो असताना सुद्धा मी शाळांमध्ये जायचो आणि मुलांसोबत संवाद साधायचो या सगळ्या गोष्टींवरती. तर मला असं वाटतं मी माझी जबाबदारी पार पाडतोय ह्या मातीत जन्म घेतल्याचं. एक ऋण तर फेडू नाही शकत मी, पण एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन होतं माझं हे सगळं करायच्या मागे तरी सुद्धा. आणि ही लोक म्हणजे महाराजांच्याच विचारांवरती चालत असताना महाराजांचाच एखादा व्यक्ती कार्य करायला निघतो त्याच्यावरती टीका करतात. आणि हे बाहेर कुठे नाही बघायला भेटत. राज्यस्तरीय लेवलवरती मला लोकांनी अप्रिशिएट केलंय, पण आपण जिथून बिलॉंग करतो तिथलं, आणि जी अशी माणसं आहेत ज्यांना मी आयुष्यात कधी बघितलेलं सुद्धा नाहीये, का त्यांना माहिती नाही सुबोध हा माणूस कसा आहे, का मला माहिती नाही ते कोण आहेत, काय आहेत, आणि माझ्याबद्दल असं का लिहित आहेत. हा एक छोटासा काही दिवसांपूर्वीच अनुभव आला होता मला. त्यांना म्हणजे माझं तरी वैयक्तिक मत आहे की त्यांच्याकडे तू दुर्लक्ष करावं. जसं तू तुझ्या प्रवासात आलेल्या सगळ्या अडचणींवर तू मात केली, कारण की सगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटतील, हो, चांगली वाईट, तर तसंच तू त्याकडे बघावं असं मला तरी वाटतंय. हा मग होय, ह्या सगळ्या गोष्टी मी लक्ष नाही दिलं. अर्थातच मी म्हटलं तुझं ठीक ध्येय आहे. मोठं आहे. हो, मग असे अडथळे, हे काही अडथळा तर नाही. येतील. मी पुढे निगेटिव्ह माणसांना माझ्या आसपास पण फिरून येतात. माझ्याकडे वेळ नाही आहे तेवढा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्याचा विचार करत बसायसाठी, कारण की मला माहिती आहे आपण काय करतोय ते. आणि हे आता डिस्ट्रिक्ट काय म्हणतोय मी, राज्याच्या लेवलला आता ॲप्रिशिएट करतायत लोक, चांगले म्हणजे लोकांकडून सत्कार वगैरे होत आहेत. त्यासमोर हे कोण आहेत, काय लक्ष का देऊ मी, काय हां तेच. तर तू 290 दिवसाचा सलग प्रवास करून तू आता थांबलायस. हो, तर त्यामागे काय कारण? तर मी थांबलो ॲक्च्युली गणपतीच्या दिवसांमध्ये. 290 दिवस बाहेर होतो आणि घराची एवढी ओढ लागली मला, कारण की मी ना प्रवासात बघत होतो फॅमिलीजला, लोकांना आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतायत, आणि मी एवढ्या दिवसांपासून बाहेर आहे, मला घरातल्यांची आठवण यायला लागली. आणि जेव्हा मी ना एखाद्या मुलाला त्याच्या आईसोबत बघायचं किंवा वडिलांसोबत, ते लोक बसलेत कुठे डिनर करतायत, लंच करतायत किंवा बाहेर फिरायला आलेत, तर त्यांचं ते म्हणजे ते नातं बघून ना माझे डोळे भरून यायला लागले की यार मी भरपूर दिवस झाले घरातून बाहेर आहे, मला आठवण येते. आणि गणपती आले होते तर म्हटलं यार देव येत आहेत घरी, त्याच भावाने देवाचं दर्शन होईल. आणि माझा रेकॉर्ड अटेम्प्ट व्हायला अजून 2 महिने आहेत माझ्या हातामध्ये,
आरामात करील. 9 किल्ले राहिलेत शेवटचे 370 किल्ल्यांपैकी. तर म्हटलं आपण जरा जाऊयात घरामध्ये. आणि आमचे रोह्यामध्ये, मी रोह्याचा आहे रायगड जिल्ह्यातून. आमच्या इथे ना रोह्याचे आराध्य दैवत आहेत दहावीर महाराज म्हणून. अच्छा हां, तर आपल्या महाराष्ट्रात अशी 3च ठिकाणं आहेत जिथे पोलिसांद्वारे त्यांना सलामी दिली जाते. अच्छा त्यात एक कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यात आमचं दहावीर महाराजांचं एक मंदिर आहे, अजून एक मंदिर आहे, त्याचं नाव नाही आठवत आता मला. तर ते खूप पवित्र स्थान आहे. आणि माझ्या प्रवासाला सुरुवात होताना मी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच निघालो. आणि ह्या वर्षी पण आता त्यांची पालखी आहे. ती पालखी आणि त्यांचा आशीर्वाद भेटावा म्हणून मी बोललो की थोडासा प्रवास थांबव आणि घरी जाऊन आशीर्वाद घेऊन परत परत कर एनर्जी चालू. घेऊन. होय, थोडीशी एनर्जी घेऊन परत सुरुवात कर पुढच्या प्रवासाला. पण एवढा अनुभव आला की ना, आता काय काय सांगायचं आता. तर तू हे सगळं प्रवास खर्च कसं मॅनेज करतो? मी खरं सांगतो, मी जेव्हा घरनं निघालो होतो ना, तेव्हा फक्त माझ्या खिशामध्ये इच्छाशक्ती होती करण्याची. आणि खिशामध्ये 500 रुपये घेऊन निघालो होतो घरातून बाहेर. फक्त 500 रुपये होते माझ्या खिशात. आणि ती 500ची नोट अजून पण माझ्या पॉकेटात तशीच आहे. माझ्या आईने आशीर्वाद म्हणून दिले होते. आणि माझ्याकडे जिद्द होती, मला करायचंच होतं काही करून. मी ठरवलं होतं करणारच. कसं होईल मला माहिती नव्हतं. मी जसं सांगितलं, माझं नियोजन नव्हतं सुरुवातीलाच. ती 500ची नोट कधी खर्चच नाही झाली, कधीच नाही खर्च झाली. अजून पण ती माझ्या पॉकेटात तशीच ठेवलेली आहे. 500 रुपये घेऊन 290 दिवसापूर्वी घरातून बाहेर पडलो होतो. मी तेच सांगतोय की महाराष्ट्रामध्ये हे माझं घर आहे. आपण घरात मला पैशाची कधीच नाही गरज लागली. लोकांनी एवढा सपोर्ट केला, महाराष्ट्रातल्या लोकांनी, महाराजांच्या विचारांवरती चालणाऱ्या लोकांनी. आता आपल्या राज्याच्या लेवलवरती काही गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत, त्या झाल्या. सह्याद्री प्रतिष्ठान, त्यांचा खूप चांगला सहवास राहिला या प्रवासामध्ये. सपोर्ट कसं झालं, रत्नागिरी जिल्हा नाही, सिंधुदुर्ग जिल्हा, पेन तालुका, काही अशा ठिकाणचे जे काही म्हणजे मावळेत, जे गड किल्ले संवर्धन करतायत ग्राउंड लेवलला, ह्या लोकांचा खूप चांगला मला सपोर्ट राहिला. सह्याद्री प्रतिष्ठान, इतर अजून काही आहेत गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था किंवा महाराजांच्या विचारांवरती चालणारी माणसं, जसे धारकरी आहेत बरेच, म्हणजे ज्यांना महाराजांवरती एवढं 350-400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बघायला मिळतात. हां, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून. तर अशा माणसांचा मला खूप चांगला सपोर्ट राहिला आहे. पण कसं होतं, घरामध्ये मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली कधी. म्हणजे मला फायनान्शियली कधी गरज नाही लागली पैशांची. जेवण माझं प्रॉपर टाईम टू टाईम व्हायचं. हो, बाकी सगळ्या गोष्टी. हां, काही लोकांनी मला गिफ्ट दिले, बऱ्याचशा गोष्टी गिफ्ट केल्या की सुबोध तू एवढा मोठा प्रवास करतो, अरे तुझ्याकडे हे नाही आहे, तुला हे लागेल, तू हे घे. हां, तर असं गिफ्ट दिल्या भरपूर. पण आता जो मेन मला गाठायचा आहे उद्देश, त्यासाठी हां, आर्थिक मदतीची फार मोठी गरज लागणार आहे. डेफिनेटली मी माझ्या प्रेक्षकांकडनं मी अपील करेल ते तुझ्या वतीने की मित्रांनो, आपला एक मित्र आहे सुबोध, तुम्ही त्याची पूर्ण कहाणी आता ऐकली आहे. आणि कसं आहे, प्रत्येकाला शक्य नसतं इतका मोठा प्रवास करणं. तर आपणही आपल्या पद्धतीने काहीतरी योगदान, छोटं का असे ना, ते योगदान त्याला करूयात. आणि या शिवकार्यात लहानसा का असे ना, एक वाटा इन द सेन्स फुले तर फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून त्याचा प्रवास तो करेलच. म्हणजे तुमच्या मदतीशिवाय तो करेलच, कारण की त्याने आतापर्यंत एवढा मोठा पल्ला गाठला आहे, तर तो डेफिनेटली करेल. पण त्याचा हा प्रवास जास्तीत जास्त सुखद आणि सोपा व्हावा. आपण प्रवास सोबती तर करू शकत नाही, पण आर्थिक पाठबळ देऊन त्याला मदत करूयात असं मी सगळ्यांना सांगतो. आणि तू आलास, आम्हाला खूप बरं वाटलं. हो, तुझा हा सगळा एक थरारक अनुभव सांगितला. तुझी इच्छाशक्ती, जास्त करून तू इच्छाशक्तीवर बोललास की पैसे डझंट मॅटर, पण इच्छाशक्ती असली की लोक सगळं काही होऊ शकतं. हो, सगळं काही होऊ शकतं. त्यासाठी घरातून बाहेर निघायला लागतं, फक्त प्लॅनिंग करून काही होत नाही. तर तुला महाराष्ट्रातील युवकांना काय सांगावं असं वाटतं? मला असं सांगावं असं वाटतं मित्रांनो, आपण ह्या ज्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये जन्म घेतलेला आहे ना, ही जी माती आहे महाराष्ट्राची, ही काही सर्वसाधारण माती नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत, खूप नशीब घेऊन आपण जन्माला आलो आहे की आपला जन्म जो आहे हा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्मलो आहे. तर मला असं सांगावं असं वाटतं की मित्रांनो, आपल्या मातीचा इतिहास आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो जपणं आपल्या प्रत्येक येणाऱ्या तरुणाईचं कर्तव्य आहे. आणि तो आपण जपला पाहिजे, इतिहास. आणि सोबतच आपले जे गड किल्ले आहेत यांचं संवर्धन केलं पाहिजे, मला असं वाटतं.
तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण सध्या ध्यान देण्याची गरज आहे, कारण की आपण जर का आपल्याला मिळालेला ऐतिहासिक वारसा जपला नाही आत्ता, तर पुढे येणाऱ्या मुलांना आपण आणि असं मेन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर का एकदा जरी चरित्र वाचलं ना आमच्या तरुणाईनी महाराष्ट्रातल्या, तर आयुष्यामध्ये कोणत्याच इतर मोटिवेशनची गरज लागणार नाही. महाराज जाणून घ्यायसाठी आपल्याला एक अख्खं आयुष्य पण कमी पडेल, पण त्या एका पुस्तकामध्ये महाराजांच्या चरित्रामध्ये संपूर्ण महाराज आपल्याला शिकायला मिळतील. आणि खूप प्रेरणादायी इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा. तर भविष्य घडवायचं असेल तर इतिहास जाणून घेतला पाहिजे, आणि महाराष्ट्राचा इतिहास खूप पराक्रमी आहे. तर आणि भविष्य हे इतिहासाच्या जोरावरतीच घडवलं जातं. ज्याला इतिहास माहिती नाही तो भविष्य घडवू नाही शकत. अगदी तर भविष्य घडवण्यासाठी सर्वात आधी इतिहास जाणून घेणं फार गरजेचं आहे. महत्वाचं आहे. आणि सोबतच तू आता एक नवीन रेकॉर्ड करण्याचा एक प्रयत्न करतोय, तर त्याबद्दल थोडंसं. तर मी आत्ता सध्या आपल्या 370 किल्ल्यांचा प्रवास पूर्ण करून हा एक रेकॉर्ड केला आहे. आणि आत्ता मी 28 राज्यांमधले हायेस्ट सगळ्यात माउंटन्स क्लाइंब करणार आहे. 28 राज्यांमधल्या 28 सगळ्यात उंच शिखरं सर करायला निघतोय. आणि हे पण मी पूर्ण सायकलवरतीच माझा प्रवास सुरू करणार आहे. आणि 28 राज्यांमधली ही 28 उंच शिखरं सर झाल्याच्या नंतर जगातलं सगळ्यात उंच शिखर सर करायला निघणार. आणि ह्या प्रवासाची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कळसुबाईवरून करतोय. साधारण कधीपासून प्लॅन आहे तुझा? हा प्रवास जानेवारीच्या आधी सुरू करील मी. डेफिनेटली. हां, 2024च्या सुरुवातीलाच. तर आम्ही परत आमच्या प्रेक्षकांना अपील करू की मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुबोध संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्सपासून तर बँक डिटेल्स आपण मेन्शन करूयात. तुम्हाला होईल तेवढी त्यांना मदत करूया, आणि या प्रवासात फायनान्शियली सोबत राहूयात, आणि या त्याचा सुखाचा हो अशी प्रार्थना करूयात. थँक्यू सो मच. धन्यवाद दादा. होय दादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवराय.